नमस्कार मित्रांनो. तर आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 गॅजेटेड या परीक्षेतील पेपर 1 ज्याला GSचा पेपर म्हणतो आपण, जनरल स्टडीज, तर त्याचे आन्सर्स बघणार आहोत. आन्सर की मी वेगवेगळ्या सोर्सेसच्या माध्यमातून मी काढलेले आहे. तर सर्व 1 बाय 1 टोटल 100 प्रश्न आपण बघणार आहोत. पेपर अवघड होता, म्हणजे खूपच टफ होता यावेळेसचा पेपर. त्यामुळे कट ऑफ खाली येईल, त्यामुळे कोणी चिंता व्यक्त करण्याची गरज नाही. एक 20 ते 25 मार्कांनी खाली येईल. गेल्या वेळेस 115 होता कट ऑफ, ह्यावेळेस 95च्या आसपास लागेल. आता चला आपण बघू वेळ न घालवता. तर पहिला प्रश्न आहे, नाटकांचे लेखक सांगा. आता असे लेखक कधीच विचारले नाहीत, पण आता यावेळेस विचारलेले आहेत. तर बघूया आपण. संगीत सौभद्र हे जे नाटक आहे, तर ते आहे अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेलं संगीत सौभद्र. नंतर आहे थोरले माधवराव. तर ते आहे वीज कीर्तने यांचं. त्यानंतर आहे जानकी. तर ते आहे नासी फडके, जानकी. आणि आंधळ्याची शाळा आहे आंधळ्याची शाळा. तर राहिलं काय आहे, तर फक्त वर्तक, WV वर्तक. तर असं जर बघितलं तर हे ऑप्शन 3 यायला पाहिजे. हा ऑप्शन पाहिजे. माझ्याकडचा डी सेट आहे, तर तुम्ही तुमच्या सेटप्रमाणे प्रश्न बघू शकता. जर हिस्ट्री सुरू झाले तर तुमच्या सेटमध्ये कुठेही हिस्ट्री असेल तर 2-4 प्रश्न शफल असतात, पण हिस्ट्री सुरू केलं तर हिस्ट्रीचेच प्रश्न असतात. तुम्ही त्याप्रमाणे तुमचं जो कोणता सेट असेल त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. तर नेक्स्ट बघू. वराह मिहीर याचं उत्तर आहे पंचसिद्धिका. वाघभट्ट याचा आहे अष्टांग संग्रह. आधी सगळे फॅक्ट्स आहेत, त्यामुळे मी डायरेक्ट सांगतोय. ईश्वर कृष्ण आहे संख्या कारिका. यांचे सरळच आहेत, त्यांनी दिले होते समोरासमोरच. आणि नंतर आहे पसदपद. तर ते आहे वैशेषिक सूत्र. तर Aचं 1, Bचं 2 आणि Cचं 3 हे ॲज युजल पूर्णपणे आहे. तर 2चं आहे 4. इसवी सन 1864 डॅडॅश या संस्कृत विद्वानाने कट्टर समाजसुधारकाने सुधारणांच्या कार्यास वाहून घेण्यासाठी सरकारी सेवेचा राजीनामा दिला. आता 1864 आणि सरकारी सेवेचा राजीनामा. रानडे न्यायमूर्ती होते, मरेपर्यंत न्यायमूर्ती होते, म्हणजे स्वतःला म्हणत होते. त्यांनी कधी राजीनामा दिलेला नाही, हे कटले. बाळशास्त्री जांभेकरांचा 1864च्या वेळेला काही सरकारी नोकरीचा संबंध येत नाही, ते पण कटले. तेलंग हे पण न्यायमूर्ती होते, यांचा पण विषय नाही. एकच राहतात, ते म्हणजे विष्णूशास्त्री पंडित. तर हे क्लर्क होते आणि त्यांनी नंतर राजीनामा दिला होता. 2 आहे याचं उत्तर. तर हे विष्णूशास्त्री पंडित यांनी 1864 म्हणजे मध्ये त्यांचा जो पेपर होता इंदू प्रकाश यासाठी त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता. आणि हेच आहेत महाराष्ट्रातील विधवा पुनर्विवाह चळवळीचे, म्हणजे यांच्याकडूनच विधवा पुनर्विवाहाची चळवळ फास्टमध्ये म्हणजे पुढे गेलेली आहे. तर प्रणेते पण म्हटलं जातं, विधवा पुनर्विवाह चळवळीचे प्रणेते असं पण म्हटलं जातं. चला आता नेक्स्ट बघू. सूफी संप्रदायातील साधनेत कोणत्या 3 विशेष क्रियांचा समावेश होतो? तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे दिलेले आहेत उत्तर, परंतु आता आपल्याकडं 2-3 गोष्टी आहेत. खूप सारे रिसोर्सेस बघितले तर त्यामध्ये जिक्र आहे, मुजाहदा आहे आणि मराकब पण आहे, आणि काही ठिकाणी फना पण दाखवते. तर मग एक तर हे पाहिजे किंवा हे पाहिजे. तर मग जास्तीत जास्त जर बरोबर गेलो आपण तर हे येतं, कारण यामध्ये सर्वच गोष्टी येतात. जिक्र म्हणजे जास्तीत जास्त देवाचं नाव घेणं, सतत जिक्र करणं प्रत्येक, असं येतो. मराकब म्हणजे विपश्यनेसारखं तुम्हाला ध्यान करणं, मराकब म्हणतात त्याला.
आणि मुजाहादा म्हणजे स्वतःतील जे निगेटिव्ह गोष्ट आहे स्वतःमधील, त्या निगेटिव्ह गोष्ट तुम्ही काढून टाकणं, म्हणजे त्याग करणं, स्वतःतील चुकीच्या गोष्टींचा त्याग करणं, असा त्याचा अर्थ आहे. तुम्हाला एवढं डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही, पण बऱ्यापैकी सोर्सेसमध्ये मी बघितलं आहे तर 4 नंबर त्यांनी दिलेलं आहे. तर आपण सध्या इथं 4मध्ये जाऊ शकतो, किंवा 3 किंवा 4 हे दोन्हीपैकी एक असणार. भुसावळ बॉम्ब खटल्यात खालीलपैकी कोणास पकडले? तर भुसावळ बॉम्ब खटला हा आपले चंद्रशेखर आझाद आणि ह्यांचा HSRA जो आहे, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन, तर यांच्याशी रिलेटेड आहे. तर तो आहे सदाशिव मलकापूर यांचं, हे त्यामध्ये यांना पकडलं होतं. यांना चंद्रशेखर आझाद यांनी बोलवलं होतं आणि ते घेऊन चाललेत. ह्याच्यात नंतर ज्यावेळेस भगतसिंग यांना अटक केली जाते त्यावेळेस जो माफीचा साक्षीदार होतो त्याला पण मारण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे. हेच आहेत ते. आपण जे शिकवतो, आता हे समाजसुधारकाचे वर्णन ओळखा म्हटले तर डिटेलमध्ये दिले, त्यात बघू आपण. आपण जे शिकवतो ते आचरणात आणण्याचे धैर्य त्यांनी दाखवलेले आहे. जे शिकवतो तेच आचरणात त्यांनी आणलेलं आहे. दुसरं, ते स्त्री शिक्षणाचे कट्टर समर्थक होते. हां, ते पण ठीक आहे, स्त्री शिक्षणाचे होते आणि जे सांगत होते तेच वागत होते. ते बालविवाहाच्या विरोधात होते, ठीक आहे, आणि त्यांनी त्यांच्या मुलींचे विवाह त्यांचा जोडीदार निवडण्यास समर्थ झाले तेव्हाच केले. बरं, ठीक आहे, हे पण बरोबर आहे. आणि त्यांनी विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले. बरं, आता कसं केलं आहे? तर त्यांनी त्यांच्या विधवा मुलीच्या विवाहाला संमती दिली. आता एका वाक्यावरून तुम्हाला कळतं आहे की हे फक्त एकाच व्यक्तीसोबत आहे, राघो भांडारकर यांनी. त्यांनीच फक्त त्यांच्या स्वतःच्या मुलीचा पुनर्विवाह केलेला आहे सगळ्यांच्या विरोधात जाऊन, हे त्याचं उत्तर आहे. बाकी आचरणाच्या बाबतीत रानडे हे तर एकदम विरोधात होते. त्यांचं बोलणं वेगळं होतं आणि आचरण वेगळं होतं. त्यांनी स्वतःच्या मुलींचे लग्न पण लवकर केले. दुसरी गोष्ट, स्वतःची पत्नी मेल्याच्या नंतर त्यांनी एका बालविवाहासोबत विवाह केला होता रानडेंनी. म्हणजे रानड्यांचं बोलणं आणि वागणं वेगवेगळं होतं. म्हणजे याच्यावरून रानडे कटत होते, पण मेन उत्तर इथूनच निघत होतं, विधवा मुलीच्या पुनर्विवाहाला संमती कोणी दिली? तर ते राघो भांडारकर. कारण बाकीचे हे पण आहेत, स्त्री शिक्षणाचे कट्टर समर्थक पण आहेत. आणि हे जर कोणाला माहीत असेल तर ठीक आहे, जोडीदार त्यांच्या निवडण्यास समर्थ, हे एवढं कोणाला माहीत नाही, पण हे बऱ्यापैकी माहीत पाहिजे होतं. नेक्स्ट बघू. आता ह्यामध्ये तुम्हाला यायला पाहिजे होतं, जे राज्यसेवा करत असतील त्यांना माहीत असेल. आता जे UPSC करत असेल त्यांना पण. आता हा तो मला त्या UPSCच्या टायमिंगमध्येच मला हे पाठ झालेलं होतं. हर्षचरित म्हटलं की बाणाभट, हे तर कोणाला पण माहीत पाहिजे होतं. दुसरी गोष्ट, मालती माधव म्हटलं की मालती माधव नाही, मालविका अग्निमित्र म्हटलं की कालिदास. तर या जर जोड्या जुळल्या, एचं 3 या ठिकाणी आहे आणि सीचं 1 या ठिकाणी आहे, दुसरं कुठंच नाही आहे, इथं पण नाही आहे. इथं आहे पण इथं C आणि A एकच आहे, मग याचं हे उत्तर आहे. मग मालती माधव जर म्हटलं तर यामध्ये येतं Bचं 4 बहुपती. या बाकीच्या मग तुम्ही ॲडजस्ट करून लावू शकता, पण या 2 तर तुम्हाला माहीतच पाहिजे होतं. मालविका अग्निमित्र म्हटलं की कालिदास आणि हर्षचरित्र म्हटलं की बाणाभट, हे तर तुम्हाला सर्वांना माहीतच पाहिजे होतं. उत्तर आहे 1. आता हे मुघलकालीन भारतातील संस्कृत लेखक आणि त्यांचे ग्रंथ. आता हे खूपच डीपमध्ये विचारलेलं आहे, हे कधी काय ऐकण्यात नव्हतं. तर यामध्ये आहे अनंत देव यांचा आहे संस्कार कौस्तुभ. नंतर आहे गंगाधर मनोरमा. नंतर आहे कमलाकर भट्ट, त्याचा आहे निर्णय सिंधू. नंतर आहे कालिदास कविराज यांचा आहे चैतन्य चरितामृतम, म्हणजे आहे अचं 4 या ठिकाणी आहे, एकाच ठिकाणी 2. आता पुस्तक दिलेले आहेत तर ते बघू आता कोणते कोणते आहेत. तर त्यामध्ये इब्न बतूता हे तुम्हाला माहीत पाहिजे होतं. इब्न बतूताचं किताब उर रहलाक हे त्याचं पुस्तक आहे. त्यानंतर बघू सीचं 2 वरून काही लागते का बघू. सीचं 2, हां, तर पहिलं 1, सीचं 2 लागते. जियाउद्दीन बर्नी हे आहे 4 आणि बाकी ख्वाजा अबू मलिक यांचा आहे Bचं 1 असं, आणि शेवटी Dचं
3. तर नेक्स्ट बघू 1940मधील ऑगस्ट प्रस्ताव. आता ऑगस्ट प्रस्ताव 1940चा आहे. त्यामध्ये कोणत्या तरतुदी होत्या? तर दुसरे महायुद्ध संपल्यानंतर, सेकंड वर्ल्ड वॉर संपल्यानंतर भारतात वसाहतीच्या धर्तीवर, हा खूप शब्द महत्त्वाचा आहे, वसाहतीच्या धर्तीवर पूर्णपणे जबाबदार शासन व्यवस्था स्थापन करण्यास मदत येईल. आता त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. जबाबदार शासन पद्धत देणार होते ते, पण आता पूर्णपणे हा शब्द जरा खटकतोय. या ठिकाणी आता बरेच मतमतांतर आहेत, पण सध्याच्या कंडिशनमध्ये आपण हे वाक्य बरोबर धरून चालू. दुसरं, गव्हर्नर जनरलच्या मंडळात आणखी काही भारतीयांचा समावेश करा. हे तर बरोबरच आहे, त्यात काही दुमत नाही. तर ह्या ठिकाणी दोन्ही तरतुदी बरोबर आहेत. सध्या आपण चालून जाऊ, कारण पूर्णपणे या शब्दामुळे मला जरा खटकतंय आणि मी 1-2 ठिकाणी पण बघितलं, पण बऱ्याच सोर्सेसमध्ये ए आणि बी दोन्ही बरोबर दिलेलं आहे. तर तुम्ही धरून चाला. आदिलशहाचा वजीर हेमू बाबतीत लागू असलेली विधाने. आता आदिलशहा म्हणजे हा कोणता आपला आदिलशहा नाही, जो कर्नाटकमधला. हा आदिलशहा आहे सूर डायनेस्टीचा. जो शेरशाह सुरी होता, तर त्याचा हा मुलगा होता. त्याचे खूप सारे मुलं होते, त्यातील हा एक होता. तर त्याचा जो वजीर होता तो हेमू नाव होतं त्याचं, आणि त्याच्या बाबतीत कोणती विधाने लागू आहेत? आदिलशहा याने हेमू यास विक्रमजित ही उपाधी दिली, तर बरोबर आहे. हेमूने आपल्या कारकिर्दीचा प्रारंभ बाजार अधीक्षक या नावाने केला, तर हे पण बरोबर आहे. त्याचं काहीतरी मला वाटतं शहाण्या काहीतरी असं नाव होतं त्या बाजार अधीक्षकला. हेमू 22 लढायापैकी एकही लढाई पराभूत झाला नव्हता, हे पण बरोबर आहे. आणि हेमूने पानिपतच्या दुसऱ्या लढाईत अकबरवर विजय मिळवला. आता हां, हे चुकीचं आहे, कारण हे तुम्हाला माहीत पण पाहिजे की अकबरसोबत हेमूचं आणि अकबरचं युद्ध झालं होतं आणि त्यामध्ये हेमू जिंकला होता. हेमू हारला होता, अकबर जिंकला होता. तर डी चुकीचं आहे. डी चुकीचं आहे म्हटल्यानंतर हे कटलं, मग राहतं ए बी सी किंवा ए सी. तर ए बी सी हे आपलं उत्तर आहे. आता हा सोपा पेपर होता. हा प्रश्न सोपा होता, तुम्हाला हा यायलाच पाहिजे होता. सिंद्री कारखाना सगळ्यांना माहीत आहे की त्या ठिकाणी खताचा कारखाना आहे सिंद्रीला. आता एचं 1-2 ठिकाणी आहे, आता परत कन्फ्युजन होतं. चला दुसरं बघू. चित्तरंजन हा जो आहे रेल्वे डब्यांचा कारखाना नसून तो इंजिनचा आहे, रेल्वे इंजिनचा कारखाना. हे तुम्हाला माहीत पाहिजे होतं. रेल्वे इंजिन हे आहे सिंद्री कारखाना. आणि मग बीचं 3 एकाच ठिकाणी आहे, हे तर तुमचं उत्तर आहे. मग सीचं पेरांबूरचं काय आहे? सीचं 2 रेल्वे डब्यांचा कारखाना कुठे? पेरांबूरला आहे. हे माहीत नसलं तरी चालतं आहे. आणि तुम्हाला हे PYQच आहे, पिंपरीचा पेनिसिलिनचा कारखाना. तर हा प्रश्न सोपा होता, हा येण्यासारखा होता. त्याचं उत्तर आहे 2. थोडं फास्ट घेतो कारण 100 प्रश्न करायचे आपल्याला. ब्रिटिश इंडियन असोसिएशन या संस्थेने इसवी सन 1853मध्ये जो चार्टर ॲक्ट आणला होता, तर कायद्याच्या नूतनीकरण प्रसंगी संसदेकडे कोणत्या मागण्या केल्या होत्या? तर ब्रिटिश इंडियन असोसिएशन ही कोणती होती? लँडलॉर्ड पार्टीची होती. लँडलॉर्ड लोक होते त्यांची होती ही. तर लँड होल्डर्स सोसायटी होती, त्याचं हे ब्रिटिश इंडियन असोसिएशन हे त्यांचं एक व्हर्जन होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी संसदेकडे कोणत्या मागण्या केल्या होत्या त्यावेळेसच्या ब्रिटिश संसदेकडे? तर कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ यांचे कार्यक्षेत्र स्वतंत्र असावं, यस केलं होतं त्यांनी. मोठमोठ्या उच्च पदांचे वेतन कमी. आता आपण वारंवार हेच म्हणत होतो की आपण वेतन कमी करा, मग ते पण आहे, ते धरून चालायचं. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचं, नव्या कायदेमंडळाची निर्मिती करून त्यात भारतीयांना प्रतिनिधित्व द्यावे. तर हे पण त्यांचं मत होतं, परंतु आता यावरती हे मत होतं. आणि दुसरं, मीठ अबकारी व मुद्राकर समाप्त करण्यात यावा, हे पण होतं. पण आता यापैकी 4 ABCD असं काही ऑप्शन नाही, म्हणजे वरीलपैकी कोणतेही नाही असा ऑप्शन त्या ठिकाणी आहे. आता हे राजघराणे आणि त्यांचे राज्य आहेत. आता हे तुम्हाला थोडंसं लॉजिक लावूनच कळायला पाहिजे, पण आता ठीक आहे, आता बघू आपण. पुढील राजघराणे त्यांची राज्ये. मैत्रक हे वल्लभी आहे, समोरासमोरच आहे वल्लभी जोड्या. दुसरा आहे चौहान म्हणजे आजचे चव्हाण ज्याला म्हणतो ते. त्यांचा होतो शांकभरी यांच्यासोबत आहे. नंतर आहे गुर्जर तर माहिती आहे आपल्याला, गुजरातमधील गुर्जर समाज. तर तो आहे भरोच म्हणून, सध्या भडोच म्हणून एक एरिया आहे गुजरातमध्ये, तर तो भ्रोच, त्याचा आता अपभ्रंश होऊन भ्रोच झालं. आणि हा आहे मध्य प्रदेशमधला परमार, तर तो धारमध्ये आहे. तर यांचं एक म्हणजे समोरासमोर जोडी आहे, 1चं 1, बीचं 2 आणि सीचं 3, डीचं 4. याचं उत्तर आहे 1. नेक्स्ट बघू, स्टोरिया द मोगोर. आता हा स्टोरिया द मोगोर हे जे पुस्तक आहे, तर ते निकोलस मनुची यांचं आहे.
आता निकोलस आहे हा आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासासाठी खूप गरजेचा आहे, कारण वारंवार याचं नाव येतं. कारण की संभाजी महाराजांचा इतिहास, शिवाजी महाराजांचा इतिहासाविषयी निकोलसने खूप सारं लिहून ठेवलेलं आहे. तर त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस आपले कोणी इतिहासकार रेफरन्स देतात त्यावेळेस निकोलसचं पण बऱ्याच पुरंदरचा तह वगैरे त्याने लिहिलेला आहे, बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर तो निकोलाव मनुची याचं हे स्टोरी द मोगोर म्हणजे त्यावेळेसचे मुघल वगैरे या टाईपमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. तो इटलीचा होता, तर त्यांनी लिहिलेलं आहे. तर एचं दोन इथं 2 आहेत, इथं कन्फ्युजनच आहे. नंतर आहे ट्रॅव्हल इन मुघल एम्पायर, तर हे आहे बर्नियर यांचं. तर बीचं एक याच ठिकाणी आहे. तर नंतर मग सीचं 3, तर अर्ली ट्रॅव्हल इन इंडिया, तर हे उत्तर आहे विल्यम फॉस्टरचं. नंतर हिस्टॉरिक फ्रॅगमेंट्स, हे उत्तर आहे रॉबर्टचं. तर हे असे आहेत. हे 2 माहीत पाहिजे होते, पण ठीक आहे, आता हे पण थोडा अवघडच प्रश्न होता हा. आता नेक्स्ट बघू. आता थोडे जिओग्राफीचे एन्शंटवरती अवघड आलेले होते प्रश्न, हिस्ट्रीमध्ये. आता जिओग्राफीचे प्रश्न बघू, ते पण थोडेसे तुम्हाला म्हणजे टफच होते, परंतु ठीकठाक होते. समजा कालमापन प्रक्रियेमध्ये कालांतर संस्कार म्हणजे टाईम लॅप्स ॲनालिसिस ज्याला म्हणतो, इंग्लिशमध्ये बघत जा ज्यावेळेस एखादा प्रश्न समजत नाही. ही प्रक्रिया कशासंबंधी वापरली जाते? तर साहजिकच आहे, लीप इयर कशासाठी आहे? तर लीप इयर म्हणजे आपण तो टाईम जो आहे, टाईम लॅप्स झालेला इयरचा, तो भरून काढण्यासाठी लीप इयर आणलेला आहे. 1 दिवस आपण ॲड करतो. दुसरी गोष्ट अधिक मास पण आपल्याला माहीत आहे, सध्या सुरूच आहे अधिक मास. आपल्याकडे सध्या अधिक मास सुरूच आहे. अधिक मास म्हणजे मराठी महिन्यांमध्ये ज्यावेळेस 35 महिन्यानंतर 1 महिना ॲड होतो ना, त्याला अधिक मास म्हणतो. जो 28 दिवसाचा महिना असतो मराठी महिना, आणि मग हा 35 दिवसानंतर 1 महिनाच पूर्ण तो जो गॅप झालेला असतो तो भरून निघतो. म्हणजे टोटल 36 महिने मग ते कवर होतात, बरोबर 12×36. तर त्या कंडिशनमध्ये तो दर 3 वर्षांनी येतो अधिक मास. म्हणजे हा पण एक प्रकारे काय टाईम लॅप्स ॲनालिसिस आहे. म्हणजे लीप इयर पण आहे, हे पण आहे. मग आता ए आणि बी असा ऑप्शन फक्त एकच आहे, ए आणि बी. मग त्या कंडिशनमध्ये तुम्हाला बरोबर क्षयमास, तिथी वृक्ष लोपमास हे पण तुम्हाला घ्यावंच लागेल. हे पण आहेच, पण हे जास्त चर्चेचं नाही, हे तुम्हाला माहीत असणार आहे. लीप इयर, अधिक मास हे माहीत असणार आहे. क्षयमास पण आहे, तिथी वृद्धी लोप पण आहे. परंतु तुमच्या माहितीस्तव हे 2 तर असायला पाहिजे होते, आणि ह्या 2 वरून उत्तर निघत होतं. उत्तर आहे तुमचं डी 4, ABCD. तर नेक्स्ट बघू. 9 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार बंजारा लामाना तांडा यांनी ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान किती लोकसंख्या आवश्यक आहे? तर या ठिकाणी 800 असं आहे, 800. तर हा फॅक्ट्स आहे, त्यात काही विषय नाही. दुसरा प्रश्न आहे, आरवली हा जगातील सर्वात तरुण नाही आहे, तरुण नाही आहे, प्राचीन आहे, सर्वात जुना आहे. हे कटलं की मग हे कट होतंय, खाली 2 राहतात. आरवली हा पर्वत संगमरवर, ग्रेनाइट, जस्त, तांबे यासारख्या खजिन्यांनी समृद्ध आहे, बरोबर आहे. या पर्वताने शतकानुशतकीय खाणकाम, हे पण बरोबर आहे. आणि चित्तोडगड, कुंभाळगड, रणथंबोर ऐतिहासिक किल्ले या पर्वतरांगेत आहेत, हे पण बरोबर आहे. आता हे 2 कटल्याच्यानंतर तुम्हाला बी आणि सी तर दोन्ही ठिकाणी आहे, हे तर बरोबरच होतं. फक्त तुम्हाला डी बघायचं होतं. या ठिकाणी हे गड रणथंबोर वगैरे, हे रणथंबोर अभयारण्य पण त्या ठिकाणी आहे. सगळं आरवली पर्वतामध्येच येतं. म्हणजे BCD हा 4 नंबरचा ऑप्शन आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खालील वातावरणीय थरांचा योग्य चढ. आता तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला बऱ्याचदा माझ्या यूट्यूबला पण सांगितलं आहे. T20 महेंद्रसिंग धोनीनं सर्वात पहिल्यांदा वर्ल्ड कप आणला होता. T20 कोणी आणला होता? महेंद्रसिंग धोनी. मग काय आहे खाली? ट्रोपोस्फिअर बघा इथं कुठे आहे? ट्रोपोस्फिअर आहे का? सी सगळ्यात पहिले पाहिजे होतं. नंतर ह्याच्यानंतर कधी पण 2 ह्याच्या मधामध्ये पॉज असतो. ट्रोपोस्फिअरच्या वर जो असतो तो ट्रोपोपॉज असतो. स्ट्रॅटोस्फिअरच्या वर जो असतो स्ट्रेटोसपॉज असतो. मेझोस्फिअरच्या वर असतो तो मेझोपॉज असतो. प्रत्येकाच्या वरती. मग आता ट्रोपोस्फिअरच्या नंतर काय येणार आहे? ट्रोपोसपॉज. हा सी नंतर जी. नंतर मग काय? स्ट्रेटोस्फिअर. यस म्हणजे काय? स्ट्रेटोस्फिअर कुठे? इथं ई. तर ई आहे का? ई इथंच आहे. म्हणजे सी नंतर जी नंतर ई. नंतर मग इथं नंतर स्ट्रेटोस्फिअर झाल्यानंतर स्ट्रेटोसपॉज येणार.
स्टेटोस्पॉज आहे काय डी, आय डी ई डी. आता नंतर बघू, नंतर येतो मेझोस्पियर. मेझोस्पॉज आहे, हा मेझोस्पियर. मेझोस्पियर काय ए येतोय का, येतोय. एच्या नंतर काय एफ, मेझोस्पॉज एफ. आणि शेवटी येते बी, थर्मोस्पियर, जे टी आहे, थर्मोस्पियर बी. झालं, तुमचं उत्तर निघालं. तर हे जर तुम्हाला मी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला ते आलं असतं. एकदम सोपं होतं आहे. आता हा प्रश्न तुम्हाला जर येत नसतील तरी पण तुम्ही लॉजिकच्या आधारावर लावू शकता. कसा, आता गडचिरोली जर तुम्ही विचार केला गडचिरोलीचा, आता या ठिकाणी बघा वन क्षेत्र सर्वात जास्त गडचिरोली, नागपूर, धुळे, ठाणे या जर विचार केला सर्वाचा, तर गडचिरोली साहजिकच जास्त असणार आहे. त्या ठिकाणी जंगल वगैरे आहे तुम्हाला माहीत. या ठिकाणी सर्वात मोठा आकडा कोणता आहे, 20चा सर्वात मोठा आकडा आहे. मग एचं 2 कुठं आहे, एचं 2 एकाच ठिकाणी आहे. नंतर क्रॉस चेक करा, ह्यानंतरला 2 नंबरला कोणतं येऊ शकतं, नागपूर येऊ शकतं. धुळे तर नाही, धुळे छोटं आहे मधात आहे. नागपूर त्या ठिकाणी आहे, थोडंफार जंगल आहे. कारण महाराष्ट्राचा असा जर नकाशा बघितला आपण असा, या ठिकाणी नागपूर आहे. मग इथं गोंदिया आहे, भंडारा आहे, आणि या ठिकाणी गोंदिया आहे. हा चंद्रपूर आहे, हा तुमचा गडचिरोली आहे. मग हा सगळा एरिया असा एरिया आहे का सगळा, हा यवतमाळ आहे. हे सगळा एरिया हा म्हणजे वनांचाच आहे. मग यामध्ये नागपूर पण 2 नंबरला येईल. मग किती येईल, 12%. या ठिकाणच्या कंडिशनमध्ये जर बघितलं नागपूर येईल 12%. नंतर बीचं 1 आलं या ठिकाणी. नंतर सी धुळेचं बघू. आता हा धुळे 3 नंबरला येईल. 3 नंबरचा आकडा कोणता आहे, हाय. मग 4 यायला पाहिजे, सीचं 4. आणि ठाणे सर्वात कमी येणार कारण शहरीकरण आहे खूप सारं, पर्सेंटेज कमीच असणार, ठाण्याचं 9.5. तर असं जर उत्तर हे म्हणजे सोपं होते, काढण्यासारखं होतं. अभ्यासाची गरजच नव्हती या ठिकाणी, फक्त नॉर्मल लॉजिक लावता आलं पाहिजे होतं आणि बऱ्यापैकी आलं असणार आहे सर्वांचं. राज्य खनिज धोरण 1999 प्रमाणे लोह, गंधक, सोने, तांबे, शिसे खनिज उत्पादनासाठी खाजगी क्षेत्रांना खुली करण्यात आलेली आहे. तर बरोबर आहे, खुली केलेलं आहे. नागपूर विभागानंतर सर्वात जास्त खनिज उत्पादन आता कोकणात, बरोबर आहे. नागपूरमध्ये 60% आहे आणि कोकणामध्ये 21 ते 22% आसपास आहे. म्हणजे कोकणात हा सर्वात जास्त खनिज कोकण, म्हणजे नागपूरला एक जास्तीत जास्त, आणि त्यानंतर मग 2 नंबरला कोकण येतो. तर बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाची स्थापना 1973ला झाली. तर हे पण बरोबर आहे. महाराष्ट्राची स्थापना 1961ला झालेली आहे. त्यानंतर ठीक आहे ना, एक 12 वर्षानंतर स्थापना झालेली आहे. हे पण उत्तर बरोबर आहे 1973ला. तर ए बी सी हे त्याचं उत्तर आहे. आता ह्या प्रश्नामध्ये थोडंसं ऑप्शनमध्ये जरा हे झालेलं आहे, मी सांगतो काय ते. सूर्यमालेतील प्रजापती ग्रह, प्रजापती म्हणजे युरेनसला प्रजापती म्हणतात मराठीत. ग्रहास 61 उपग्रह आहेत. तर 61 नाही येतं, 27 आहेत. तर हा चूक आहे. नंतर बघा बुध ग्रहाचे, बुध म्हणजे कोणता, तर ज्याला मर्क्युरी प्लॅनेट म्हणतो, हा सूर्याच्या सर्वात जवळ असतो. कसा असतो, हा बुध सर्वात जास्त, हा सूर्य बुध. नंतर अल्टरनेट करायचं, आपले जे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार असतात ना, तर त्यांना अल्टरनेट करायचं. बुधवार आहे ना, बुधवार नंतर गुरुवार कट करायचा, शुक्रवार घ्यायचा. नंतर शनिवार कट करायचा, बुधवार, शुक्रवार, शनिवार, शुक्रवार. आणि नंतर मग काय, मग पृथ्वी येते. पृथ्वीनंतर परत मंगळवारपासून सुरू करायचं, मंगळ, नंतर बुध सोडला, पाठीमाग घेतला, नंतर गुरु, नंतर शुक्रवार सोडून शनी, इथपर्यंत लक्षात ठेवायचा. असा क्रम आहे. तर हा तो बुध ग्रह आहे, सूर्यापासूनचे अंतर 58 मिलियन किलोमीटर आहे. तरी बरोबर आहे, कारण हा जवळच आहे, त्यामुळे हे बरोबर आहे. प्रजापती ग्रह ज्यालाच म्हणतो आपण युरेनस ग्रह, सूर्यापासून सरासरी 4495 मिलियन किलोमीटर आहे. तर हे चुकीचं उत्तर आहे. तर बी बरोबर असा उत्तर पाहिजे होता, किंवा ए आणि सी बरोबर नाहीत असा एक ऑप्शन आपल्याकडं योग्य आहे, की बाबा ए आणि सी बरोबर नाहीत. त्याचं उत्तर आहे सी. अमेरिका देशातील सरोवर विभागात जगातील सर्वात मोठी लोह खनिज खाण कुठे आहे, तर मेसा बी या ठिकाणी आहे. हे फॅक्च्युअल गोष्ट आहे, मेसा बी या ठिकाणी. आता हा पण प्रश्न तुम्हाला यायला पाहिजे होता, सोपा होता. छत्रपती संभाजीनगरला सिटी ऑफ गेट्स म्हणतात, 52 गेटांचं शहर आहे, 52 गेट आहेत औरंगाबादला. नंतर आहे गोंदिया, त्या ठिकाणी तांदूळ सगळ्यात जास्त निघतो, म्हणजे तांदळांचे शहर, हे पण आहे. मग एचं जर विचार केला तर एचं 2 कुठे आहे, तर एचं 2 या 2 ठिकाणी आहे, या ठिकाणी या ठिकाणी.
नंतर बीचं 3 कुठे आहे तर फक्त याच ठिकाणी आहे, कुठेच नाही आहे. उत्तर 4 आहे. म्हणजे सीचं 1. सीचं काय 1. आता 1962 स्वतंत्र जिल्हा तर नव्हता, परंतु आता ऑप्शन आता काय करतात बघू, आन्सर की आल्याच्या नंतर बघू. तर हा एक थोडंसं मला जरा प्रॉब्लेमॅटिक वाटतं या ठिकाणी. आणि जालना उपग्रह अनुश्रवण केंद्र हे बरोबर आहे. उत्तर आहे 4. हा एक सोपा प्रश्न होता. गावातील शेतजमीन गावातील समुदायांच्या संयुक्त मालकीच्या होत्या. जमीन महसूल भरण्याची जबाबदारी सदस्यांवर संयुक्तपणे होती. ही पद्धत काय होती? तर ही होती महालवारी पद्धत. हे सोपं होता, कारण पटवारी तर विषयच नाही आहे, तसाच ऑप्शन तयार केलेला आहे त्या व्यक्तीनं. दुसरं रयतवारी म्हणजे स्वतः रयताची व्यक्तीची मालकीची होती, ते पण नाही. आणि जमीनदारी म्हणजे जमीनदाराच्या मालकीची तर नाही, हे कट होत होतं. रयत म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या मालकीची, हे पण कट होत होतं. संयुक्त मालकीची म्हटल्यावर दुसरा काही ऑप्शनच राहत नव्हता. पटवारी हा प्रकार तर त्यावेळेस नव्हताच. नेक्स्ट बघू, याचं उत्तर आहे महालवारी. नंतर बघू जिल्हे आणि लोकसंख्या 2001 मध्ये दशवार्षिक वाढ. आता या ठिकाणी पण तुम्हाला लॉजिकने तुम्ही जाऊ शकत होतात. आता लोकसंख्येतील वाढ म्हटल्यानंतर सर्वात जास्त लोकसंख्या कुठे आहे? ठाण्याला. आणि या ठिकाणचा सर्वात मोठा आकडा कोणता होता? 3594. नंतर एचं 4 कुठे होतं? याच ठिकाणी होतं, एकाच ठिकाणी. इथून उत्तर निघत होतं. तरी पण नेक्स्ट बघू, 2 नंबरचं शहरीकरण झालेला जिल्हा कोणता होता? पुणे. आणि या ठिकाणी सर्वात 2 नंबरचा म्हणजे आकडा कोणता होता? तर हा 30. सीचं 2 आहे की या ठिकाणी आहे बघा. नंतर तिसऱ्या नंबरला जर बघितलं तर मग छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आहे, त्यामुळे तिसऱ्या नंबरला याचं शहरीकरण झालेलं आहे. तो कोणता आहे? 27.33. मग बीचं 3 आहे का? तर आहे. हे चेक केलं तरी चालतं. नंतर नंदुरबारचं 25.50. डीचं 1. अशा प्रकारे उत्तर 2 आहे. याला अभ्यासाची काहीच गरज नव्हती, तुम्हाला आकडे पाठ करायची गरजच नव्हती. हा प्रश्न फ्रेम करण्यामागचाच हा येतो आता, की तुमच्या माइंडचे क्रिएटिव्ह थिंकिंग किती आहे. तुम्ही काही गोष्टी पाठ न करता तुम्ही तुमच्या लॉजिकवरती तुम्ही उत्तर देऊ शकतात का? प्रश्नच फ्रेम त्यासाठी केलेला होता, त्या दृष्टीने केलेला होता. तुम्हाला ते पण ओळखता आलं पाहिजे. त्यांच्या अपेक्षाच नाही आकडे पाठ करावे तुम्ही. UPSCच्या धर्तीवरती त्यांचं आता थोडं शिफ्टिंग चाललेली आहे. हवामान अभ्यासक RL सिंग 1971 यांनी भारताच्या हवामान प्रदेशाची किती क्षेत्रात विभागणी केली आहे? तर ती केलेली आहे 10 क्षेत्रामध्ये. हा फॅक्च्युअल गोष्ट आहे, ही म्हणजे आता कोणाला माहीत नसणार आहे शक्यतो. हा थोडा अवघडच प्रश्न होता, हार्ड टाईपमध्येच होता हा, कारण हे कोणालाच माहीत नसणार आहे. कारण त्रिवार्ता वगैरे सर्वांना माहीत आहे, कोपेन वगैरे हे माहीत नाही. आता भारताचे तांदूळ आणि गव्हाचे प्रति हेक्टरी उत्पन्न 2023-24 वर्षात किती आहे? तर या कंडिशनमध्ये बघायचं, प्रति हेक्टरी जर उत्पन्न म्हटलं तर हा आपल्या इकॉनॉमिक सर्वेमधून पडलेला आहे. तर या ठिकाणी बघा तुम्ही, तर या ठिकाणी पण आपल्याला सर्व काही माहीतच असेल असं नसतं, पण या ठिकाणी थोडंसं लॉजिक लावू शकता. मी काय लॉजिक लावलं ते बघू शकता तुम्ही. तर म्हणजे काय खरंच असते असं नाही, परंतु एक काहीतरी लॉजिक म्हणजे काहीच येत नसेल, तुक्काच मारायचा, त्या कंडिशनमध्ये तुम्हाला लॉजिक लावणं गरजेचं आहे. आता बघा, पेपर सेटरच्या बाजूने कधी पण विचार करायचा. इथे बघा, इथे 59 आहे, इथे 59 आहे, इथे पण 59 आहे. म्हणजे साहजिकच या ठिकाणी 59 पैकीच 59 तर आहे कन्फर्म. उत्तरामध्ये 59 असायलाच पाहिजे, कारण 3 ठिकाणी 59 उगाचच देणार नाही, तो कन्फ्युजनसाठी देणार. मग हा तर विषय काटलेला आहे. आता राहिला यामध्ये पण बघा तुम्ही, या ठिकाणी 555 या ठिकाणी आहे का? नाही. तर परत ह्याची शाश्वती जास्त वाढलेली आहे, हा कटलेला आहे, कारण की इथं फक्त 59 आहे. इथं फार साम्यता दिसते, 2 आकड्यांमध्ये साम्यता दिसते. पेपर सेटरला चुकवायला हा चान्स होता, की बाबा कन्फ्युजन होण्यासाठी. म्हणजे हा एक ऑप्शन आहे. आता हे कटला. आता राहिला ह्या 2मध्ये बघा, 82 इथं पण आहे, इथं पण 82 आहे. मग आता या ठिकाणी इथं 8 आहे, इथं 2 आहे, इथं कन्फ्युजन होऊ शकतं. मग त्या कंडिशनमध्ये आता 8मध्ये तर काहीच कन्फ्युजन नाही, कारण की इथं पण बघा तुम्ही, इथं पण नाही तसं काही ऑप्शन, फक्त 8 याच ठिकाणी आहे. मग अशा कंडिशनमध्ये दुसरा आकडा बघा, इथं 3 आहे, इथं 2 आहे, 2 अजून कोणत्या ठिकाणी, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, म्हणजे 2 कन्फर्म आहे. मग या ठिकाणी हे कट होतं आणि हा उत्तर त्या ठिकाणी निघतो, आणि हाच उत्तर आहे. मी असं लॉजिक लावलं होतं. तर तुम्ही बघू शकता, हे मला माहीत पण नव्हतं,
पण हेच उत्तर आहे. तर कधी कधी आपल्याला पेपर सेटरच्या बाजूने पण बघावं लागतं. कधी कधी मी एक स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ घेईल, त्या ठिकाणी पेपर सेटरच्या बाजूने कसा विचार करायचा हे मी त्या ठिकाणी सांगून देईल तुम्हाला. आता हे स्थलांतरित शेतीचे तुम्हाला सर्व माहीतच असणार आहे. ईशान्य भारतामध्ये झूम शेती होते. बीचं 3 काय आहे? बीचं 3 एकाच ठिकाणी आहे. मग एकचं 2, बीचं 3, व्हिएतनामचं सीचं 4, व्हिएतनामचं रे हे माहीत असेल, आणि ब्राझीलचं रोका सर्वांना माहीत आहे. उत्तर आहे 2. सर्वांना माहीत आहे म्हणजे ज्यांनी PYQ केले आहेत त्यांना माहीत आहे, कारण की PYQमध्ये हे रिपीट झालेले आहेत खूप वेळा, तर ते रिफ्लेक्ट झालेले आहेत परत, म्हणजे सोपं होतं. आता हा एक सोपा आहे. आता पंजाब हिमालया जर विचार केला, सुरुवात जर केली तिकडून, तर सिंधू नदीपासून अशी सुरुवात होते, सिंधू, नंतर सतलज, नंतर काली, असं हिमालया खाली जातो. काली ते नंतर तीस्ता, नंतर ब्रह्मपुत्रा. या ठिकाणी जर बघितलं तर हा पंजाब हिमालय, हे सतलज आणि काली. या ठिकाणी येतो कुमाऊ, आणि काली आणि तीस्ता ही सिक्कीममधील नदी आहे, सिक्कीमच्या पलीकडची, तर त्या ठिकाणी येतो नेपाळ. तीस्ता आणि ब्रह्मपुत्रा साहजिकच आसाम. तर पंजाब हिमालय काय? सिंधू ते सतलज. एचं 4 कुठं? एकाच ठिकाणी आहे. कुमाऊ बीचं 1, सतलज ते हे कुमाऊ, सतलज ते काली, कुमाऊ. नंतर नेपाळ सीचं 2, काली ते तीस्ता, नेपाळ काली ते तीस्ता, नेपाळ हिमालय, कालीपासून तीस्ता. आणि आसाम हा तीस्ता ते ब्रह्मपुत्रा, हा आसाम. हे उत्तर आहे. हा एक सोपा प्रश्न होता. तुम्ही सिरियसली अभ्यास करत असाल तर हा प्रश्न यायला पाहिजे होता. आता बघू हा दुसरा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ते विचारलं आहे. आता 1992मध्ये मॉन्ट्रियल येथे पर्यावरण आणि विकास विषयक संयुक्त राष्ट्र परिषद आयोजित करण्यात आली. चुकीचं आहे. ब्राझीलमधील कोण? रिओ दी जेनेरिओ. हे तुम्हाला सर्वांना माहीत असेल बहुतेक, रिओ दी जेनेरिओ या ठिकाणी झालेलं आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. दुसरं, 1987चा ब्रटलँड अहवाल नैरोबी येथील संयुक्त राष्ट्राच्या दुसऱ्या परिषदेशी संबंधित आहे. आता एवढं डिटेलमध्ये संयुक्त राष्ट्राच्या किती परिषदेत झाल्या ना, संयुक्त राष्ट्राची ही काय दुसरी थोडीच होती, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. मानवनिर्मित हवामान बदलाच्या समस्यांचे निराकरण करणे हा क्योटो प्रोटोकॉलचा उद्देश होता. हे बरोबर आहे. क्योटो प्रोटोकॉल ह्या मानवनिर्मित हवामानाशी संबंधित आहे. तर सी हे बरोबर आहे. उत्तर काय विचारले? बरोबर नाहीत. ए आणि बी बरोबर नाहीत, हे त्याचं उत्तर आहे. ए आणि बी बरोबर नाहीत, म्हणजे 3. नेक्स्ट बघू. खालील प्रमुख हरितगृह वायूचा त्यांच्या जागतिक तापमान वाढीस कारणीभूत असलेल्या टक्केवारीनुसार उतरता क्रम लावा. तर कार्बन डायऑक्साईड 1 नंबरला आहे, सर्वांना माहीत आहे. इथं 2 ठिकाणी कार्बन डायऑक्साईड आहे. नंतर मिथेन आहे, CH4 बरोबर आहे, CH4 2 नंबरला आहे. नंतर नायट्रस ऑक्साईड आणि फ्लोरिनेटेड वायू, तर हे आहेत, हे नाही. अगोदर नायट्रस ऑक्साईड येतो, कारण तो गाड्या वगैरे सर्वांतून बाहेर पडतो, आणि त्यानंतर येतो फ्लोरिनेटेड वायू, तर हे एक उत्तर आहे. नंतर परिसंस्था ही नैसर्गिक संसाधन प्रणाली आहे, बरोबर आहे. दुसरं, परिसंस्था ही एकल संकल्पना असून भौतिक, पर्यावरण आणि जैविक घटक एकाच चौकटीत एकत्र राहण्यास सांगते. इकोसिस्टीम इज अ नॅचरल रिसोर्स सिस्टीम, आणि ती काय करते? फिजिकल एन्व्हायरमेंट आणि बायोटिक, म्हणजे फिजिकल म्हणजे इनऑर्गॅनिक, आणि नंतर बायोटिक यांना लिव्ह टुगेदर इन सिंगल फ्रेमवर्क, तर हे पण बरोबर आहे. ए आणि आर अचूक आहे, आणि आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे, तर एक उत्तर आहे. आता जीवसंहिती, बायोमी म्हणते त्याला, बायोमी ही संकल्पना कोणी मांडली? तर ही बायोमी संकल्पना मांडलेली आहे एफ क्लेमेंट्स यांनी. कोणी? एफ क्लेमेंट्स यांनी मांडलेलं आहे 1916मध्ये, हे त्याचं उत्तर आहे. टान्सले यांनी इकोसिस्टीमची मांडलेली आहे, इकोसिस्टीम, त्यामुळे त्याचं उत्तर नाही. ते कोणतं आहे? एफ क्लेमेंट. बऱ्याच जणांनी टान्सले वगैरे केलं असेल. खालीलपैकी कोणती ती विधान मॉन्ट्रियल कराराशी संबंधित आहेत? तर ओझोन थराचा ऱ्हास थांबवण्यासाठी, मॉन्ट्रियल करार, बरं,
ओझोन थराचा ऱ्हास थांबवण्यासाठी क्लोरोफ्लोरोकार्बनची निर्मिती व वापर कमी करणे. तर बरोबर आहे, CFC ज्याला म्हणतो आपण क्लोरोफ्लोरोकार्बन CFC, हा AC वगैरे यामधून हा बाहेर निघतो. हा खूप घातक आहे. याच्यामध्ये गरमी साठवण्याची जास्तीत जास्त हीट साठवण्याची क्षमता आहे. तो ओझोनचा थर ऱ्हास थांबवण्यासाठी आणि हाच परत ओझोनसोबत म्हणजे O3 सोबत ओझोनचा फॉर्म्युला आहे त्यासोबत हा जाऊन रिॲक्शन घडून आणतो आणि ओझोनचं हे बॉन्ड कट होतात, विभाजित होतात. त्यामुळे ओझोनचा थरचा ऱ्हास होत होता, तर त्या रिडक्शन होत होतं. तर त्या ठिकाणी त्याची निर्मिती आणि वापर कमी करण्यास मॉन्ट्रियल करारामध्ये सांगितलं होतं. हे बरोबर आहे. पृथ्वी आणि तिच्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी, परिस्थितिकी संतुलन व जैवविविधता समृद्ध करण्यासाठी कार्य करते. आता जैवविविधता म्हणजे काय? इकोलॉजिकल बॅलन्स, 2 नंबर, अर्थ अँड इट्स एन्व्हायरमेंट, मेंटेनन्स ऑफ इकोलॉजिकल बॅलन्स अँड इट्स इनरिच बायोडायव्हर्सिटी. आता इनरिच बायोडायव्हर्सिटी हे CBDचं आहे, कन्व्हेन्शन ऑफ बायोलॉजिकल कन्व्हेन्शन, CBD, कन्व्हेन्शन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. तर हे CBD मधलं तत्व आहे, त्यामुळे या ठिकाणी मॉन्ट्रियलमध्ये झालेलं नाही, म्हणजे बी चुकीचं आहे. दुसरं, ध्रुवातील प्रदूषणाचा अभ्यास. आता या ठिकाणी बऱ्याच जणांचं मतांतर आहे. आता ओझोनचा थर हा ध्रुवावरच झालेलं होतं, पोलार ठिकाणीच झालेलं, पोलार एरियामध्ये. मग या मॉन्ट्रियल करारामध्ये पोलार एरियाशी संबंधितच होत होतं, परंतु काही ठिकाणी म्हणतात हे बरोबर आहे, काही ठिकाणी म्हणतात हे चूक आहे. तर इथे ए पण ऑप्शन आहे आणि ए आणि सी पण ऑप्शन आहे. तर मला वाटतं ए आणि सी उत्तर असायला पाहिजे. थोडंसं जर मोठा एरिया जर घेतला आपण तर त्यामध्ये ध्रुवातील प्रदूषणाचा पण अभ्यास होता, कारण हा जो ओझोनचा ऱ्हास होत होता हा ध्रुवावरच होत होता. त्यामुळं ए आणि सी असायला पाहिजे. आयोगाचे आन्सर की आल्यावर आपल्याला कळून जाईल. 2017मध्ये भारताची लोकसंख्येची घनता दक्षिण कोरियापेक्षा जास्त होती. तर जास्त नव्हती, तर कमी होती. 2017मध्ये भारताची लोकसंख्याची घनता बरं बांगलादेशपेक्षा कमी होती. तर हे बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे. तर कसं? तर बघा, बांगलादेश 1227, दक्षिण कोरिया 527 आणि इंडिया 457. या ठिकाणी बघा, इंडियापेक्षा कोरियाची जास्त आहे, म्हणजेच भारताची लोकसंख्या दक्षिण कोरियापेक्षा घनता ही कमी आहे. भारताची लोकसंख्येची घनता दक्षिण कोरियापेक्षा जास्त म्हटले तर नाही, तर आपली कशी आहे? कमी आहे. 527, आपली 457 आहे. आणि दुसरी, भारताची लोकसंख्येची घनता बांगलादेशपेक्षा कमी आहे, तर साहजिकच कमी आहे, 1227. आपण कुठे आहेत? तर कमीच आहोत. हे बरोबर आहे आणि हे वरचं चुकीचं आहे. तर काय? केवळ ब योग्य, हे त्याचं उत्तर आहे. वर्ल्ड बँक मॅक्रोडस अहवाल 2017 हा रिपोर्ट आहे. वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट आहे हा, त्यानुसार ही आकडेवारी आहे. या प्रश्नामध्ये काही चेंजेस होणार नाहीत, आकडेवारी वर्ल्ड बँकेची असल्यामुळे. आता नेक्स्ट बघू, महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्था, ज्याला PDS म्हणतो आपण, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, तर त्या संदर्भात बघायचं आपल्याला. तर डिसेंबर 2025पर्यंत राज्यात 270.48 लाख शिधापत्रिका धारक आहेत. तर हा इकॉनॉमिक सर्वेमधून प्रश्न पडला आहे. तर इथं 270 असं लिहिलेलं आहे लाख इकॉनॉमिक सर्वेमध्ये. तर हा प्रश्न बहुतेक हा चुकीचं आहे, कारण इथं 48चं 84 केलेलं आहे. मायक्रो लेवलला त्यांनी चुकवलं आहे, हे म्हणजे खूपच केलं आहे. 31 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यात 51,636 रास्तभाव दुकाने कार्यरत आहेत. तर हे बरोबर आहे. हा आकडा पण इकॉनॉमिक सर्वेमध्ये आहे. ऑक्टोबर 2025पर्यंत सुमारे 1.55 कोटी कुटुंबांना आधार आधारित बायोमॅट्रिक प्रमाणीकरण शिधावस्तूचा लाभ देण्यात आला आहे. तर हे पण बरोबर आहे. तर बी आणि सी उत्तर आहे, बी आणि सी. आता हा सोपा होता. पहिली आणि चौथी पंचवार्षिक योजना यांचा कालावधी होता. पहिली तर सर्वांनाच माहिती आहे, 51 ते 56, 51 ते 56, सर्वकडे त्यांनी तेच दिलेलं आहे, त्यामुळे इथं काही ऑप्शन नव्हता. दुसरा होता चौथी. आता पहिली जर म्हटलं तर दुसरी तुम्हाला माहीत पाहिजे, 56च्या नंतर 60पर्यंत होईल. 56 ते 60 ही दुसरी आहे आणि 60पासून म्हणजे 61पासून 65पर्यंत ही तिसरी आहे, थर्ड. आता एवढा तुम्हाला अंदाज म्हणजे त्या ठिकाणी पेपरच्या ठिकाणी तुम्ही लावू शकत होतात.
तर मग 61 ते 66 हा तर विषय कटला, कारण हा थर्डमध्ये येऊन जाईल. हा विषय कटला. हा ठीक, हा नंतरचाच आहे. आणि हा या ठिकाणी तुम्ही कन्फ्युजन होऊ शकता या ठिकाणी, कारण 67 72. मग या ठिकाणी तुम्ही होऊ शकता किंवा या ठिकाणी. तर ज्यावेळेस 61 ते 65 तिसरा कालावधी होता आपला पंचवार्षिक योजनेचा, त्यामध्ये युद्ध झालं होतं. 62चं चायनाचं झालं होतं, 65चं भारत पाकिस्तान वॉर झालं होतं. 65ला नेहरू गेले होते, लाल बहादूर शास्त्री आले होते, ताशकंद करार झाला होता. खूप साऱ्या घडामोडी झाल्या होत्या. आपले लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसान नारा दिला होता, कारण की युद्ध पण सुरू होतं आणि त्याच कंडिशनमध्ये आपल्याला अन्नधान्याचा पण तुटवडा आला होता. या सगळ्यामध्ये ग्रीन रिव्हॉल्युशनसाठी एम एस स्वामीनाथननी पण त्याच वेळेस प्रयत्न सुरू केले होते. त्याच ठिकाणी वर्गीस कुरियननी पण त्या 67 ते 70मध्येच व्हाईट रिव्हॉल्युशनसाठी प्रयत्न केलेले होते. ह्या कंडिशन सगळी त्याच ठिकाणी होती. कोणती? 61 ते 66-67 दरम्यान. आणि त्या कंडिशनमध्ये आपला देश खूप खालच्या लेवलला गेलेला होता. त्यामुळे आपण काय केलं, तिसरी पंचवार्षिक योजना झाल्याच नंतर म्हणजे 65 नंतर आपण सरकती योजना केली आणि योजना हॉलिडे म्हणतो त्याला, योजना हॉलिडे केला 3 वर्ष. नंतर 69ला परत आपण काय केली, चौथी योजना डायरेक्ट सुरू केली 69 ते 74. इंदिरा गांधीचा काळ होता 69 ते 74. तरी त्याचं उत्तर आहे, हा चौथा काळ होता, चौथी पंचवार्षिक योजना. तर आता नेक्स्ट बघू, तेंडुलकर समितीच्या निदर्शनास. तेंडुलकर समितीच्या आणल्याप्रमाणे, समितीने निदर्शनात आणल्याप्रमाणे दारिद्र्याची संकल्पना डॅश यासारख्या मूलभूत मानवी गरजांच्या संदर्भात सामाजिक वंचिततेशी संबंधित आहे. मग आता त्यांचं मत होतं, तेंडुलकर समितीने काही गोष्टी सांगून दिल्या होत्या की या गोष्टी तुम्हाला दारिद्र्यामध्ये आल्या पाहिजे, ह्या गरजेचं आहेत, कारण की आवश्यक गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये पुरेसे पोषण बरोबर आहे, पुरेसा निवारा बरोबर आहे, पुरेसे वस्त्र हे ऑलरेडी सर्व सांगत होते. तेंडुलकरांनी पण तेच सांगितलं. मग त्यानंतर किमान शिक्षण. तेंडुलकर समितीचं सर्वात महत्त्वाचं काय आहे, मी वारंवार सांगत असतो, आरोग्य प्लस शिक्षण या दोनच गोष्टी त्यांनी सांगितल्या. प्रश्न जर विचारला तर तुम्हाला तेंडुलकर आल्यानंतर या दोन गोष्टी तुम्हाला चुकवणार आहे. बाकीच्या सर्व ठिकाणी येणार, आरोग्य आणि शिक्षण हेच तुम्हाला त्या ठिकाणी हायलाईट झालेलं असणार आणि तेच तुम्हाला बघायचं आहे. तेंडुलकर म्हणलं की आरोग्य आणि शिक्षण दिलं का, हो म्हणायचं आणि चालायचं. शिक्षण दिलं आहे, आरोग्य दिलं आहे का, तर दिलं आहे. टाळण्यायुक्त रोगांपासून सुटका म्हणजेच काय, हे आरोग्य आहे, हे समजता यायला पाहिजे होतं तुम्हाला. म्हणजे हे पण आहे, हे पण आहे, वरीलपैकी सर्व, हे त्याचं उत्तर आहे. आता मातृत्व लाभ अधिनियम 1961 2017मध्ये यामध्ये बदल झालेला आहे, पण ठीक आहे. 1961 अंतर्गत बाळंतपणापूर्वी नंतर महिलांसाठी असलेल्या रोजगार नियमाबाबत खालीलपैकी कोणते विधानं अयोग्य आहेत. चुकीचे प्रश्न अयोग्य विचारलेलं आहे. तर अधिनियमानुसार बाळ जन्माल्यानंतर 6 आठवड्यांची रजा अनिवार्य आहे. ठीक आहे, 6 आठवड्यांची रजा जन्माल्यानंतर अनिवार्य आहे. ठीक आहे. नंतर अधिनियमानुसार बाळंतपणापूर्वी 6 आठवडे व नंतर 10 आठवड्यांची रजा अनिवार्य. आता बघा तुम्ही, या ठिकाणी म्हटले 6 आठवड्यांची रजा अनिवार्य आहे जन्म नंतर, आणि या ठिकाणी म्हटले नंतर 10 आठवड्यांची रजा. म्हणजे साहजिकच हे दोन्ही वाक्य एकमेकांसोबत कॉन्ट्रॅडिक्ट आहे. एक तर हे असू शकतंय किंवा हे असू शकतंय, दोन्ही सोबत नाही असू शकत. कोणतं तरी एक चुकीचं असणार आणि एक बरोबर असणार. आता आपल्याला तर दोन्ही माहीत नाहीत. असं समजा, आता सध्या कंडिशनला हे आणि हे 1 आणि 2 हे दोन्ही एकत्र तर येणार नाहीत. मग असा ऑप्शन कोणता आहे लगेच बघायचं. दोन्ही एकत्रचा एकच ऑप्शन होता, ए आणि बी, हा कटलेला आहे. हा तर उत्तर नाही कटला. आता राहिले हे बाकीचे, बघून घेऊ आपण. हा अधिनियम कर्मचाऱ्यांची किमान संख्या विचारात न घेता सर्व आस्थापनांना लागू होतो. आता सर्व जरा घातकच वाटते. सर्व कसं काय, सर्व ठिकाणी किमान 10 त्या ठिकाणी पाहिजेत, 10 प्लस 10 व्यक्ती पाहिजेत कर्मचारी, किमान 10पेक्षा जास्त. म्हणजे हा चुकीचा आहे. आता हा फिक्स, सी तर चुकीचा आहे, फिक्स झालं. आणि या ठिकाणी जर सी चुकीचा आहे तर फक्त एकच ऑप्शन आहे, सी चुकीचा. या ठिकाणी बी पण चुकीचं आहे, म्हणजेच ए बरोबर होतं आणि बी चुकीचं होतं. नंतर 10 नाही तर हे 6 आठवडे, नाही तर 6 आहे. 6 6 टोटल 12 आठवड्याच्या सुट्ट्या असतात महिलांना. तर 12 आठवडे रजा मंजूर असतात, 6 आठवडे अगोदर नंतर 6, म्हणजे 1 बरोबर. आणि हा अधिनियम मातृत्व लाभ व इतर लाभ प्रदान करतो. साहजिकच इतर लाभ पण प्रदान
करतो. तर आपल्याला विचारलेलं आहे अयोग्य उत्तर. तर अयोग्य काय? बी आणि सी हे उत्तर आहे. आता या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं की कसं तुम्ही इलिमिनेट करू शकता. आता एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ज्याला इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम असं म्हणतो आपण, तर तो सुरू झालेला आहे 1978 मध्ये. तर एचं 4 या ठिकाणी तिन्ही ठिकाणी आहे, इलिमिनेट होत नाही. भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम, भूमिहीन ज्यांच्याकडे जमीन नाही असल्यांसाठी रोजगार कार्यक्रम आपण सुरू केला होता. तो केला 1983 मध्ये. मग 1983 इथं पण आहे, बीचं 3. आता अजून पण कटलेलं आहे. नंतर जवाहर रोजगार योजना ती आहे 1989ची. आता बघू शकतो सीचं 2 या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे. वरचं तर कटलेलं आहे कारण इथं नाही बसत, तर हे उत्तर आहे. डीचं संपूर्ण ग्रामीण रोजगार ही झालेली आहे 2001 मध्ये संपूर्ण. उत्तर आहे 4. आता बघू 1950च्या दशकाच्या उत्तरार्धात उच्च उत्पन्न असणाऱ्या देशामध्ये कोल आणि वर प्रतिमानाने लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास संबंध जोडलेला आहे. तर या ठिकाणी इंग्लिश आणि मराठीमध्ये थोडंसं गलती झाली. या ठिकाणी उच्च उत्पन्न म्हटलं आहे आणि या ठिकाणी लो इन्कम म्हटलं आहे. तर या ठिकाणी थोडंसं आपल्याला आता कन्फ्युजन होतं आहे. लोच पाहिजे इथं, लो. तर मला असं वाटतं हे उत्तरच ग्राह्य धरावं आपण. हे तर बरोबर आहे. कोल आणि वर प्रतिमानानुसार उच्च उत्पन्न क्षमतेखाली GNP अधिक वेगाने वाढेल. तर GNP वेगाने नाही तर कमी होईल. वाढेल कसं काय? लोकसंख्या वाढल्याच्या नंतर GDP GNP खालीच येणार. तर हे उत्तर चुकीचं आहे. तर एक बरोबर, ए योग्य, ए इज करेक्ट. एक उत्तर आहे 42. हा प्रश्न सोपा होता. खालीलपैकी कोणते जमिनीच्या उपविभागणी आणि तुकडे होण्याचे तोटे विचारले आहेत. जमिनीची नासाडी, यस, ओके. प्रचंड बेरोजगारी, डिस्गेस अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय? ज्या ठिकाणी 10 लोक लागते त्या ठिकाणी 20 लोक काम करतात, ज्या ठिकाणी 2 लागते त्या ठिकाणी 4 लोक काम करतात, म्हणजे जास्त गरजेपेक्षा जास्त लोक. त्याला प्रचंड बेरोजगारी. हे जे 2 लोक एक्स्ट्रा आलेत ना या ठिकाणी, 2चंच काम आहे, 2 एक्स्ट्रा आलेत. हे 2 आहेत की छुपी बेरोजगारी, प्रचंड बेरोजगारी. ही दिसतच नाही, खरे बेरोजगार आहेत, हे काहीच काम करत नाहीत असा त्याचा अर्थ आहे. तर ही ठीक आहे, कारण की जमीन 2 एकरची, आता कुटुंबामध्ये 2 लोक होते आणि 2 एकर होती. या दोघांना 2 मुले झाली. इथं झाली 4, इकडं 2 इकडं 2, 4 आणि आली याला 1 एकर जमीन. या ठिकाणी 2चं कामच नाही आहे, एकाचंच काम आहे, 1 एक्स्ट्रा झालेला आहे. म्हणजे प्रचंड बेरोजगारी पण त्यामुळे निर्माण होती. हा तोटाचे. दुसरी गोष्ट काय? कमी उत्पादकता. साहजिकच जमीन कमी झाली, बांध पडणार, बांध वाया जाणार, बांधावरली जमीन वाया जाणार, म्हणजे याचं पण कमी उत्पादकता होणार. आणि जमीन व्यवस्थापन सोपे करणे. आता हा तोटा नाही आहे, जमीन व्यवस्थापन सोपे करणे हा सोपं आहे, म्हणजे हा फायदा आहे त्याचा तुकडे झाल्यानंतर, कारण थोडीशी जमीन असल्यावर व्यवस्थापन करता येईल, हा त्याचा फायदा आहे. तर हे त्याचं उत्तर नाही. 1, B, D. तर A, B, D ऑप्शन 2 हे त्याचं उत्तर आहे. आता सामाजिक सुरक्षा उपाययोजना प्रामुख्याने 2 प्रमुख प्रकारांमध्ये विभागले जातात. ते कोणत्या? तर सामाजिक विमा साहजिकच आहे, सोशल सिक्युरिटीसाठी सामाजिक विमा, आणि दुसरं सामाजिक सहाय्य, ज्याला काय म्हणतो सोशल असिस्टंट. हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. सामाजिक कल्याण हे असेच त्याने ऑप्शन तयारी केलेले आहेत. हे काय उत्तर नाही. ए आणि सी याचं उत्तर आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टांच्या संदर्भात खालील विचार करा. मुलीच्या विवाहास विलंब करण्यास प्रोत्साहन द्यावे म्हणून विवाह 18 वर्षापेक्षा कमी वयात करायचा नाही. म्हणजे कमी नाही, 18चं नंतरच करायचं, त्यात दुमत नाही, कमी तर करायचंच नाही, पण शक्यतो 21 वर्षानंतर व्हावा. तर ते 21 नाही आहे, तर 2000च्या उद्दिष्टांमध्ये दिलेलं आहे 20 नंतर. म्हणजे यांनी किती मायक्रो लेवलला चुकवलं आहे बघा तुम्ही. तर हा म्हणजे खूपच कठीण गोष्ट आहे, इतक्या फॅक्च्युअल गोष्टी नाही विचारायला पाहिजेत, पण ठीक आहे, इथं 20 पाहिजे होतं, म्हणजे उत्तर चुकीचं आहे. 2030पर्यंत स्थिर लोकसंख्या धोरण साध्य करणे हे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. तर हे उद्दिष्ट सर्वांना माहीत होतं. 2045पर्यंत स्थिर लोकसंख्या साध्य करणे. 45, 47 नाही, तर हे पण चुकीचं आहे. आणि अ आणि ब चुकीचं, दोन्ही चुकीचे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 नुसार कोणते विधाने बरोबर आहेत? तर महिला सक्षमीकरण हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचे वैशिष्ट्य आहे. साहजिकच आहे महिला सक्षमीकरण, ओके, नो इश्यू. राज्य अन्न आयोगास 2013च्या या कायद्याने निरीक्षण
पुनर्विलोकन आणि अंमलबजावणी करण्याचे अधिकार आहे. तर याची अंमलबजावणी राज्य अन्न आयोगाची नाही. तर हे चुकीचं आहे. हे अंमलबजावणी त्यांचं काम नाही. तर याचं उत्तर फक्त ए बरोबर आहे. हा प्रश्न पण खूप मायक्रो लेवलला त्यांनी चुकवलेला आहे. स्वैच्छिक क्षेत्रावरील राष्ट्रीय धोरण 2007 नुसार स्वैच्छिक संस्था, ज्याला व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन म्हणतो आपण, वैशिष्ट्यांबाबत खालील विधाने सांगा. या संस्था खाजगी स्वरूपाच्या असून सरकारपासून स्वतंत्र असतात. ठीक आहे, बरोबर आहे. नंतर या संस्थांनी निर्माण केलेला नफा त्यांच्या मालकांना किंवा संचालकांना परत केला जात नाही. बरं ठीक आहे, याच्यावर पण आपण विचार करू. या संस्था स्वशासित असतात, म्हणजे स्वतः शासन करतात आणि त्यांचे नियंत्रण सरकारद्वारे केले जाते. आता हे विरोधाभास आहे एकमेकांद्वारे. एक तर स्वतः नियंत्रित असू शकतात किंवा सरकारद्वारे. इथं सांगितलं की स्वशासितपणे त्यांना सरकार नियंत्रण करते, म्हणजे चुकीचं आहे. सी चुकीचं आहे. सी कटलं. इथं पण सी असते, सी कटलं. ए बी डी याचं उत्तर आहे ए बी आणि डी. या संस्था विशिष्ट ध्येय आणि उद्दिष्टे असलेल्या नोंदणीकृत संस्था किंवा अनौपचारिक गट असू शकतात, असं त्याचं उत्तर आहे. म्हणजे 3 उत्तर आहे. 1 मार्च 2026 रोजीच्या अंदाजानुसार महाराष्ट्राची एकूण प्रक्षेपित लोकसंख्या 12 कोटी आहे, 12.93 कोटी. हे बरोबर आहे. त्याच कालावधीत महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. तर नाही, नागरी लोकसंख्या ही कमीच आहे ग्रामीणपेक्षा. तर हे चुकीचं आहे. तर अ बरोबर, ब चुकीचं, म्हणजे 2 चुकीचं. तर 1 उत्तर आहे. आता बघू, एकूण भांडवली साठ्यामध्ये डेव्हिड पियर्स आणि जेरेमी वॉरफोर्ड यांनी मानवनिर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल आणि पर्यावरणीय भांडवल यांचा समावेश केलेला आहे एकूण भांडवलामध्ये. तर ठीक आहे, बरोबर आहे. डेव्हिड पियर्स आणि जेरेमी वॉरफोर्ड यांच्या मते शाश्वत विकासाचा अर्थ असा आहे, शाश्वत विकास हा शब्द लक्षात ठेवा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. अर्थ असा आहे की विकास प्रक्रियेत मानवनिर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल आणि पर्यावरणीय भांडवल कमी होते. तर हे चुकीचं आहे. पर्यावरणीय भांडवल शाश्वत विकासामध्ये कमी कसं होईल? हे कसं होणार? जास्त होणार, कारण शाश्वत विकास म्हटलेलं आहे. म्हणजे चुकीचं आहे, म्हणजे फक्त ए बरोबर. तेंडुलकर समितीच्या अंदाजानुसार 2004-05 मध्ये 42% ग्रामीण लोकसंख्या व 42% शहरी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. तर किती होती? 41.8% आणि 25.7% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. हा फॅक्च्युअल गोष्ट आहे, हा तुम्हाला पाठच पाहिजे होतं. जेव्हा न्यूक्लियॉनचे भ्रमण समांतर असते तेव्हा अणुकेंद्रिकीय बलाचे वर्तन कसे असते? जेव्हा हा जो न्यूक्लियर असतो, न्यूक्लियस, त्यामध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन असतात, ते एकमेकाला रिपल्स करत असतात. पण ज्यावेळेस असे पॅरलल असतात एकमेकाला, तर त्यावेळेस ते रिपल्स करत असल्यामुळे ते एकमेकाला अधिक मजबूत करतात, स्ट्रॉंग करतात. फोर्स इज स्ट्रॉंगर. 2 उत्तर आहे. What is the direction of electric field for a point charge at any point on its equipotential surface? तर त्याचं काय आहे उत्तर? तर रेडियल आउटवर्ड. कसं? तर हे बघा, इलेक्ट्रिक फील्ड पॉईंट ऑफ चार्ज आणि एनी पॉईंट, म्हणजे असं बाहेर जातं, म्हणजे ते काय? रेडियल आउटवर्ड असं बाहेर. सायन्सचे प्रश्न डिटेलमध्ये एक्सप्लेन करायला आपल्याकडे तेवढा वेळ नाही, कारण प्रश्न खूप अवघड होते. फक्त त्यातले 7 ते 8च प्रश्न तुम्हाला सिलेबसला धरून येण्यासारखे होते. 12 प्रश्न तुमचे म्हणजे टॉपिक तेच होते, परंतु खूप डीपमध्ये गेले होते. कोणत्याही टेक्स्टबुकमध्ये वगैरे ते दिसणार नाहीत. खूप लॉजिक लावायला आणि ॲप्लाइड प्रश्न होते आणि खूप फिरून विचारलेले आहेत, म्हणजे खूपच. इफ द रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम इज मोर दॅन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स of double concave or double convex lens, then the focal length of lens become positive. त्याचं उत्तर पॉझिटिव्ह आहे. आता मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे, खूप डीपमध्ये जाण्याचा अर्थ नाही. सध्या उत्तर बघा, नंतर आपण कधीतरी एक्सप्लेन करू. तर आता ह्याचं उत्तर बघा, डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगतो. यातलं प्लँकचं स्थिरांक हे प्लँक कॉन्स्टंट हे पाठीमागं PYQला पडलेलं आहे, त्यामुळे याच्यावरून जर उत्तर आलं तर आपल्याला चांगलीच गोष्ट आहे. तर सीचं 1 आहे. तर सीचं एक एकाच ठिकाणी आहे, म्हणजे उत्तर याचं 3. तर एचं काय आहे? 2 आणि बीचं 3. प्रति युनिट वेळेत पृष्ठभागातून जाणाऱ्या
निव्वळ विद्युत भाराला काय म्हणतात? द नेट इलेक्ट्रिक चार्ज दॅट पासेस थ्रू द सरफेस पर युनिट इज कॉल्ड इलेक्ट्रिक करंट. हे सोपं होतं एवढं, इलेक्ट्रिक करंट. थर्मोडायनॅमिक्सचा नियम 2 नुसार हीट इंजिनची कार्यक्षमता काय सांगते? तर नियम 2 काय सांगतो आपल्याला? एंट्रॉपी संबंधी सांगतो. एंट्रॉपी म्हणजे काय? कोणतंच इंजिन हे पूर्णपणे त्याचं इफिशियन्सी नाही, काहीतरी लॉस होणार आहे तुमचा, त्याच्या कार्यक्षमतेमध्ये काहीतरी लॉस होणार आहे. सर्व म्हणजे 100% त्याचं काम होणार नाही तुमचं, काहीतरी कमीच होणार आहे, वाया जाणार आहे काहीतरी. मग या ठिकाणी काय कार्यक्षमता, हीट इंजिनची कार्यक्षमता किती असते? तर 100% होणार आहे का? पूर्ण 1 होणार आहे का? नाही, 1 पेक्षा कमीच होणार दरवेळेस. तर त्याचं उत्तर आहे 4. 0 नाही किंवा अनंत नाही, 1 पेक्षा कमी. 60-70 कितीतरी होईल. आता 1 लिटर पेट्रोल टाकलं, तुम्हाला ॲव्हरेज 100ला 100 किलोमीटर जाते का? नाही, 20-30 कमीच जातील ना. असं प्रत्येक इंजिनची क्षमता कमी असते, तिथं काहीतरी लॉस होणार आहे हीटचा, त्या स्वतः इंजिनला लागणार आहे. असं जम्पिंग जीन्सबद्दल ऐका. जम्पिंग जीन्समध्ये एका पिढीतून दुसऱ्या पिढीला, मधल्या पिढी हे होऊन डायरेक्ट तिसऱ्या पिढीला येऊ शकतो. हे जीन्स आहे ज्याची जागा बदलू शकते, म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत किंवा एकाच्याच शरीरामध्ये इथून दुसऱ्या म्हणजे एका अवयवातून दुसऱ्या अवयवामध्ये पण ती एंट्री मारू शकतात. हे जीन्स आहेत त्यांची जागा बदलू शकतात, त्यांना ट्रान्सपोसन्स असेही म्हणतात. नंतर बार्बरा मॅकक्लिंटॉक यांनी 1965 यांचा शोध लावला. ही तिन्ही उत्तरे बरोबर आहेत, वरीलपैकी सर्व. खालीलपैकी कोणत्या जीवांच्या पडद्यामध्ये असंतृप्त फॉस्फोलिपिडचे प्रमाण सर्वाधिक असते? कोणतं फॉस्फोलिपिड? अनसॅच्युरेटेड फॉस्फोलिपिड. तर ते असतं अंटार्क्टिक फिश ऑइलमध्ये अनसॅच्युरेटेड फॅट जास्त असतं, जे चांगलं असतं आरोग्यासाठी. असे अंगक निवडा ज्यामध्ये स्वतःचे DNA किंवा 70S रायबोझोम्स असतात. तर या ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया यालाच एकमेव DNA आहे. आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये मायटोकॉन्ड्रियल DNA कोणाचा असतो? तर आईकडून आलेला असतो, मदरचा असतो. कारण ज्यावेळेस फ्युजन होतं त्यावेळेस, ज्यावेळेस हा जो एग्स असतात फिमेलचे, त्यामध्ये ज्यावेळेस स्पर्म येतो तर त्यावेळेस फक्त स्पर्ममधील फक्त न्यूक्लियसच एंट्री करतो. स्पर्मचा जो मायटोकॉन्ड्रिया असतो ना पाठीमागं, तो बाहेरच राहतो मायटोकॉन्ड्रिया, त्याला एंट्री नसते. मग जो हा न्यूक्लियस आहे यामध्ये जो मायटोकॉन्ड्रियाला तो आईचा असतो, म्हणजे फिमेलचा असतो, आणि यामध्ये फक्त न्यूक्लियसच येतो बाहेरून. म्हणजे हा जो DNA DNAच ऑलरेडी फक्त न्यूक्लियसमध्ये असतो, नंतर मायटोकॉन्ड्रियामध्ये असतो, 2 ठिकाणी असतो, अजून एका ठिकाणी असतो, तो असतो हरित लवकेमध्ये. 3च ठिकाणी असतो. तर मग एक न्यूक्लियसमधला DNA आणि हा मायटोकॉन्ड्रियामध्ये ऑलरेडी असतो तो DNA, आणि मेलकडून आलेल्या ह्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया बाहेरच ठेवलेला असतो, म्हणजे तंतुकणिका. DNA स्वतःचा DNA कशामध्ये आहे? मायटोकॉन्ड्रियामध्ये. ह्याच्यामध्ये DNA नाही, ह्याच्यामध्ये नाही, आणि ह्याच्यामध्ये पण नाही. अपोमिक्सिस ॲपो म्हणजे विरोधात, मिक्सिस म्हणजे एकत्र न होणे. ॲपोमिक्सिस इज अ टाईप ऑफ रिप्रोडक्शन दॅट रिझल्ट इन डेव्हलपमेंट ऑफ ॲन. म्हणजे ॲपो म्हणजे काय? विरुद्ध, आणि मिक्सिस म्हणजे काय? म्हणजे मिक्स न होणे. मिक्सच्या विरोधात काय? मिक्स न होणे, ॲपोमिक्सिस. तर मग ते अशा प्रकारचं रिप्रोडक्शन आहे. तर न्यू ऑर्गॅनिझम विदाऊट फ्युजन ऑफ गॅमेट्स, 2 गॅमेट्स एकत्र न येणे, त्याला मिक्स न होणे, ॲपोमिक्सिस असं म्हणतात. हे त्याचं उत्तर आहे. याचाच एक प्रकार असा आहे की एम्ब्रिओ फ्रॉम न्यूक्लियसपासूनच एम्ब्रिओ तयार करायचा. हा पण एक त्यातला सब टाईप आहे हा, पण ॲक्च्युअल जर डेफिनेशन विचारली तर 1 नंबर आहे. खालीलपैकी कोणते नैसर्गिक वनस्पती संप्रेरक नाही? आता हे हार्मोन्स विचारलेले आहेत, नॅचरल प्लांट ग्रोथ हार्मोन सर्वांना माहीत आहे, हे सोपा प्रश्न होता. ऑक्झिन आहे, इथिलिन आहे, आंबे वगैरे पिकायला इथिलिन लागतं, आणि नंतर ॲब्सिसिक ॲसिड पण आहे, हे पिकण्यासाठी आहे, हे हाईट वाढण्यासाठी आहे, हे रोखण्यासाठी आहे. तर मिथिलिन असा प्रकारचं काहीच नाही, हे त्याचं उत्तर नाही आहे. म्हणजे वनस्पती संप्रेरक नाही कोणतं? तर मिथिलिन हे नाही, हे 3 पण आहेत. उत्तर आहे मिथिलिन 3. मार्शुपियल्स व प्लान्सेटा मॅमल्स हे उत्क्रांतीचे कोणते उदाहरण आहे? इव्हॉल्युशन ऑफ मार्सबिटल्स अँड प्लान्सेटा ॲनिमल्स. एक्झाम्पल ऑफ कन्व्हर्जंट इव्हॉल्युशन. यामध्ये कन्व्हर्जंट म्हणजे थोडासा सारखेपणा असतो, जास्त इव्हॉल्युशन नसतं, त्याला म्हणतात कन्व्हर्जन्स ऑफ इव्हॉल्युशन. पॉलिपेप्टाइड हार्मोन कॅल्सिटोनिन माहीत असेल तुम्हाला, हार्मोनिक कॅल्सिटोनिन म्हणजे सिटी, टायडॅस ग्रंथीच्या
फॉलिक्युलर सेल्स ऑफ डॅश ग्लँड्स, तर ते आहे थायरॉइड ग्लँड्स. हे कॅल्सिटोनिनवरून तुम्ही थायरॉइड ग्लँडकडे जाऊ शकतात. उत्तर आहे 3. HIV संसर्गाच्या कोणत्या टप्प्यात एड्सची लक्षणे साधारणपणे दिसू लागतात? त्याचं उत्तर आहे 3. HIV हेल्पर टी लिम्फोसाइट वेगाने वाढतो व या पेशींमुळे मोठ्या संख्येने नुकसान होते. तर याचं उत्तर आहे 3. खालीलपैकी कोणता घटक साध्य लिगॉड्स आपण इंग्लिशमध्ये बघू. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स फॉर्म्स कोऑर्डिनेशन कॉम्पाउंड्स विथ सिम्पल लिगेंड्स सच ॲज हॉलिड्स, तर ते आहे हेलॉइड्स त्याला म्हणतो आपण, तर ते आहे कोबाल्ट. कोबाल्ट उत्तर आहे याचं. एकमेकात न मिसळणाऱ्या 2 द्रवापैकी एक द्रव्याचे दुसऱ्या द्रवामध्ये केलेले कोलाइड्स डॅश प्रमाणास डॅश म्हणतात. त्याचा आहे इमल्शन. 2 गोष्टी जर एकत्र येत नसतील ना, तर त्या ठिकाणी तिसरा एक असा एजंट टाकायचा आणि दोघाला एकत्र आणायचं, तर त्याला म्हणतात इमल्शन. खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची विद्युत इलेक्ट्रॉनिटी सर्वात जास्त आहे? तर ती आहे फ्लोरीनची सर्वात जास्त. क्लोरीनची पण आहे, पण फ्लोरीन सर्वात जास्त आहे. क्लोरोॲम्फिनोकॉल हे डॅश आहे, तर हे काय आहे? ब्रॉड स्पेक्ट्रम. तर फक्त बी बरोबर आहे. ऑक्झॅलिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड खालीलपैकी खनिज आम्ल ओळखा. आम्ल म्हणजे ज्याला मिनरल्स ॲसिड्स असं ओळखा म्हटलेत, ॲसिड्स. तर यामध्ये मिनरल्स ॲसिड्स म्हणल्याच्यानंतर यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन नसायला पाहिजेत. तर ऑक्झॅलिक ॲसिडमध्ये कार्बन असते म्हणजे कटलं. सल्फ्युरिक आणि नायट्रिक हे 2 आहेत आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर याच्यामध्ये हायड्रोजन आहे, पण काही लोकांनी हा पण घेतला आहे, तर BCD असं ऑप्शन धरून चालू, किंवा मग B आणि C, पण मी म्हणतो BCD थोडंसं ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये घेऊ. कोणत्याही ॲलोट्रॉपिक स्वरूपातील सर्व मूलद्रव्यांची ऑक्सिडेशन स्थिती काय असते? ॲलोट्रॉपिक फॉर्म तर काय असते? 0 असते. आता पॉलिटीचे प्रश्न आहेत, फास्ट घेऊ. आता खूप 1 तासाचा व्हिडिओ झाला आहे. मूलभूत कर्तव्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी संविधानाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आयोगाने शिफारस केली आहे. तर राष्ट्रीय आयोग संविधानाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी एक राष्ट्रीय आयोग नेमला होता आपण 2000मध्ये. त्यांनी 1999ला नेमला होता, 2000मध्ये रिपोर्ट दिला. तर त्यांनी काय सांगितलं आहे? तर व्यंकट चलैया यांच्या अध्यक्षतेखाली नेमला होता तो व्यंकट चलैया. तर त्यांनी काय सांगितलं होतं? तर हे 4 पण गोष्टी सांगितल्या होत्या. निवडणुकीत मतदान करण्याचं कर्तव्य लिहून घ्या त्यामध्ये, आणि कर भरणे पण ॲड करा असं म्हटले होते. दुसरी गोष्ट हे सर्वात महत्त्वाचं होतं की औद्योगिक संस्थांचे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण देणे हे कर्तव्य आहे, आणि मुलांच्या शिक्षण आणि शारीरिक आणि नैतिक कल्याणाच्या बाबतीत कौटुंबिक मूल्याची आणि जबाबदार पालकत्वाची भावना जोपासणे, हे 4 सांगितले होते त्यांनी. व्यंकट चलैया त्याचे अध्यक्ष होते. 2000ची समिती होती. कोणत्या समापन म्हणजे चर्चा समाप्ती प्रस्तावांतर्गत फक्त महत्त्वाचे कलम चर्चेसाठी घेतात, फक्त इम्पॉर्टन्स, आणि मतदानासाठी घेतले जातात, आणि मध्यवर्ती कलमे वगळली जातात, मंजूर झाल्याचे गृहीत धरले जाते? तर ते आहे कांगारू समापन. गिलोटीन म्हणजे त्यात सर्वच असतं, इथं फक्त महत्त्वाचे आहेत. कांगारूमध्ये फक्त महत्त्वाचे. कांगारू कशा उड्या मारतो तसं महत्त्वाचं उड्या मारत जायचे. गिलोटीनला तसं नाही, सर्व घ्यायचं असते, पण एकदाच घ्यायचं असते. सर्व घ्यायचं, एकदाच घ्यायचं, हो म्हणायचं आणि पुढं चालायचं. इथं नाही, इथं फक्त महत्त्वाचे कलम घ्यायचे, चर्चेसाठी घ्यायचे आणि मतदानासाठी पण घ्यायचे, त्याला कांगारू म्हणतात. खालीलपैकी अयोग्य कथन सांगा. राष्ट्रपती कोर्ट मार्शलद्वारा दिलेल्या शिक्षेला क्षमा करू शकतात, तर राज्यपाल मात्र क्षमा करू शकत नाही. बरोबर आहे. राष्ट्रपती क्षमेच्या अधिकाराचे कारणे देण्यास बांधील, याच ठिकाणी कळायला पाहिजे तुम्हाला की बांधील नाहीत. राष्ट्रपती हे कारण देण्यासाठी बांधील नाहीत. हे कटलं, अयोग्य. 2 कटल्याच्या नंतर उत्तर येते का? तर बरोबर तेवढंच येते. इथंच उत्तर आहे तुमचं, पुढं वाचायची पण गरज नाही. दयेसाठी याचिकाकर्त्याला राष्ट्रपतीकडून तोंडी सुनावणी घेण्याचा अधिकार नाही, बरोबर आहे. आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींना क्षमेचा अधिकार वापरावा लागतो, खरं आहे, हे पण बरोबर आहे. मनाने वापरता येत नाही. संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीबाबत खालीलपैकी कोणती चुकीची आहेत? तर पंडित नेहरू यांनी या समितीच्या निर्मितीची शिफारस 1963मध्ये केलेली आहे, तर नाही, पंडित नेहरूंनी केलेली नाही. कृष्ण मेनन समिती होती, यांनी केलेली आहे. दुसरं, लोकसभेतून निवडून आलेल्या सदस्यामधूनच या समितीचा अध्यक्ष निवडला जातो, तो बरोबर आहे. 1974 पासून लोकसभेतून 15, राज्यसभेतून 7 सदस्य या समितीत निवडले जातात, हे पण बरोबर आहे. या समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ 2 आहे.
2 नाही तर 1 वर्ष. कोणत्या समितीचा 2 नाही. तर बी आणि सी बरोबर आहे. पण उत्तर काय विचारलं आहे? चुकीचे. तर ए आणि डी. ए आणि डी कुठं आहे? ए आणि डी म्हणजे 2 उत्तर आहे. के.सी. वेर यांच्यामध्ये भारतीय संघराज्य हे अर्ध संघराज्य आहेत. या ठिकाणी एकच लक्षात ठेवायचं, मोरिस जोन्स यांचं सौदेबाजीचं संघराज्य. मोरिस जोन्स हा ऑस्ट्रेलियाचा प्लेअर होता. ऑस्ट्रेलिया नाही, न्यूझीलंड वगैरे तिकडचा. आणि त्याचा IPL मध्ये सगळ्यात जास्त बोली लागली होती. बोली लागणं म्हणजे सौदेबाजी झाली होती त्याच्या वेळेस. खूप मोठा सौदा लागला होता. म्हणून मोरिस जोन्स सौदेबाजी. एवढं जरी लक्षात ठेवलं तुम्ही तर बीचं बरोबर आहे. तर बी बरोबर आहे. तर या ठिकाणी जर बघितलं, या ठिकाणी बी आहे, या ठिकाणी आहे. म्हणजे ए बी बरोबर आहे, सी पण बरोबर आहे. आता फक्त डी बघायचं आहे. ग्रँड ऑस्ट्रेलियांच्यामध्ये भारतीय संघराज्य सहकार्याचं हे पण बरोबर आहे. मग उत्तर 4 आहे. हा प्रश्न सोपा होता. कॅगचं कलम विचारलं होतं. कोणते कलम आहे? ते 148 आहे. हे तुम्हाला यायलाच पाहिजे. राज्याच्या महाधिवक्त्याचे परिश्रामिक, ज्याला म्हणजे असा पगार वगैरे नसतो त्याला पारिश्रामिक म्हणतात, तर रिम्युनरेशन म्हणतात. तर कोण निर्धारित करतं? तर महाधिवक्त्याचं राज्यपाल करतात. महान्यायवादी असेल तर राष्ट्रपती. ते सोपं होतं. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही. आता या ठिकाणी 51 लागू शकतं की हिंदी भाषेच्या विकासाचे निर्देश 351 मध्ये आहेत. मग 351 जर डीचं 2 लावलं, डीचं 2 एकाच ठिकाणी आहे, हे उत्तर आहे. मग त्यामध्ये सीचं 4 आहे. भाषिक अल्पसंख्याक समाजाकरिता विशेष अधिकारी 350 के मध्ये आहे. आणि प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाची सोय, ज्याला बीचं 1 आहे. आणि मग हे घराण्याचे निवारण केल्यासाठी अभिनिवेदनामध्ये वापरायची भाषा 351 ही आहे. उत्तर आहे 4. परदेशातील भारतीय नागरिकांना दुहेरी नागरिकत्व देण्याची तरतूद फक्त काही विशिष्ट देशांमध्ये असलेल्यांनाच लागू होते. म्हणजे आपण जर दुसऱ्या देशामध्ये गेलो तर आपल्याला दुहेरी नागरिकत्व देतात. तर हे सर्वच देश देतात तसं. तर वरीलपैकी सर्व. B.N. राव चुकीचं विचारलं. B.N. राव हे घटना समिती सल्लागार होते. बरोबर आहे. B.N. राव यांनी घटनेचा मसुदा ऑक्टोबर 47 मध्ये दिला, हे पण बरोबर आहे. आणि B.N. राव यांनी तयार केलेल्या घटनेचा मसुद्यात 310 व 8 अनुसूच्या होत्या, तर हे चुकीचं आहे. आणि दुसरं, B.N. राव यांनी तयार केलेल्या घटनेच्या मसुद्यात 243 कलमे आणि 13 अनुसूच्या होत्या, तर हे बरोबर आहे. तर हे चुकीचं आहे. आंबेडकरांनी ज्यावेळेस दिलं तर त्यामध्ये 315 कलम होते आणि 8 अनुसूच्या होत्या. आणि B.N. राव यांनी आंबेडकरांच्या अगोदर म्हणजे ऑक्टोबर 47 मध्ये केलं होतं. मग त्याच्यामध्ये चेंजेस करून आंबेडकरांनी नंतर मग केलं. तर मग त्यामध्ये सी हे चुकीचं आहे. सी चुकीचं आहे, फक्त सी चुकीचं आहे. 4 उत्तर आहे याचं. भारतीय राज्यघटनेतील 12व्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश केला आहे? तर कलात्मक दृष्टिकोनाचे प्रवर्धन. आता या ठिकाणी बघा, 12व्या अनुसूची म्हटलं का शहरातील येणार. या ठिकाणी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थाशी संबंधित विषय आहेत. मग त्या ठिकाणी ग्रामीण गृहरचनेचा संबंधच येत नाही. सी कटलं, सी ऑप्शन कटलं. सी 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 उत्तर तुमचं A-B-D हे उत्तर यायला पाहिजे. A-B आणि D. उच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणाला प्रतिषेध आदेश जारी केला जातो. त्याचा उद्देश त्याच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून प्रतिबंधक आदेश देणे. प्रोहिबिटेशन, एखाद्याला प्रोहिबिट करण्यापासून, काम एक करू नको तू, थांब, याला म्हणतात प्रोहिबिटेशन. तर हायर कोर्टापासून लोअर कोर्टाला दिलं जातं. वरचं कोर्ट खालच्या कोर्टाला म्हणतं हे काम करू नको बाबा, तू थांब जरा, तुझ्या अधिकार क्षेत्राबाहेर आहे किंवा जरा तू ट्रॅकवरून बाहेर चाललेला आहेस, त्याच्यामुळे तुला स्टॉप कर. तर हे उत्तर बरोबर आहे. हा प्रश्न बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे. प्रतिषेध आदेश प्रशासकीय संस्थांविरुद्ध जारी केला जातो. आता न्यायाधीशच न्यायाधीशांना करू शकतो, प्रशासकीयाचा विषय नाही. प्रतिषेध आदेश न्यायिक व अर्धन्यायिक संस्थांविरुद्ध जारी केला जाऊ शकतो. आता न्यायिक बरोबर आहे आणि अर्धन्यायिक पण बरोबर आहे, ते पण न्यायिकच आहेत. तर ए आणि सी याचं उत्तर आहे. ए आणि सी. संसदेच्या साध्या बहुमताद्वारे खालील प्रकारच्या घटना दुरुस्त्या करता येतात. तर यामध्ये बघा, हे DPSP
आता DPSP यामध्ये खूप साऱ्या घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत आणि साध्या ठिकाणी जर घटना दुरुस्ती केली तर ती घटना दुरुस्ती मान्य म्हणजे म्हटलं जात नाही. 368 अंतर्गत तिला घटना दुरुस्ती म्हणून मोजलं जात नाही किंवा म्हटलं जात नाही 368. मग DPSPमध्ये तर 42वी झाली, 44वी झाली, कितीतरी झाल्यात, 4 झाल्यात. मग सी जर कटलं, सी 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 उत्तर येतं AB D, AB आणि D, हे सी चूक. खूप मोठा व्हिडिओ झाला आहे म्हणून मी फास्ट उत्तर सांगतो कारण तुमचा पण वेळ नको. पुढील विधानांपैकी राष्ट्रपतींच्या नकाराधिकारासंबंधी कोणती विधाने योग्य आहेत? तर राष्ट्रपतीच्या विधेयकाला त्यांची संमती राखून ठेवू शकतात. राष्ट्रपती विधेयकाला संमती राखून ठेवू शकतात, काहीच अडचण नाही. राज्यपाल त्यांना योग्य उचित वाटेल असे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवू शकते, हे पण बरोबर आहे. राष्ट्रपती संसदेकडे पुनर्विचारार्थ विधेयक दोन्ही सभागृहांना संदेशाह म्हणून पाठवू शकतात, संदेशासह पाठवू शकतात, तर हे पण बरोबर आहे. तर ABC हे त्याचं उत्तर आहे. आंतरराज्यीय परिषदांसंबंधी याचा उल्लेख अनुच्छेद क्रमांक 263 मध्ये आहे, बरोबर आहे. त्याची स्थापना राष्ट्रपतीचा अधिकार, बरोबर आहे, राष्ट्रपती स्थापन करतात. भारताच्या राष्ट्रपतींना या अधिकाराचा आजवर वापर केलेला नाही. आता हे काहीतरी चुकीचं आहे, असं कसं नाही केलं, ऑलरेडी स्थापन झालेले आहेत, हे चुकीचं आहे. A आणि B त्याचं उत्तर आहे. आता भारताचा आर्थिक अहवाल इकॉनॉमिक सर्वे 2025-26. भारतातील स्थलांतरित ज्या देशांना प्राधान्य देतात त्या देशांमध्ये स्थलांतर नियंत्रणात वाढ झाल्यास परदेशातून येणाऱ्या रकमेचा रेमिटन्सचा वाढीचा वेग कमी होतो. साहजिकच आहे. जर त्या आता फॉर एक्झाम्पल अमेरिकेमध्ये आपले लोक आहेत आणि त्या देशाने स्वतःच्या देशामध्ये स्थलांतर नियंत्रण वाढ झाल्यास परदेशातून येणाऱ्या रकमेचा म्हणजे स्थलांतरांचं नियंत्रण करण्यामध्ये वाढ झालं. म्हणजे त्यांनी एकदम कंट्रोल आणलं, भयानक नियंत्रण केलं. नियंत्रणामध्ये एवढी वाढ केली की आता त्यांना लोकच यायला तयार नाहीत, त्या ठिकाणी कोणाला स्थलांतरच करता येईना. आपल्या लोकांना अमेरिकेत जाताच आहे ना. ट्रम्पने एवढं नियंत्रण त्या ठिकाणी कंट्रोल केलं आहे भयानक. मग त्या कंडिशनमध्ये तिथे आपले लोक जायलाच तयार नाहीत. मग साहजिकच जर आपल्या अमेरिकेमध्ये लोक जाणार नाहीत, जर गेले तर पैसे कमवतील, पैसे कमवले तर रिमिटन्स म्हणजे आपल्याला परत पाठवतील आपल्या देशाला. लोकच जाणार नाही तर पैसा कसा येईल आपल्याला, रिमिटन्स येणार नाही. त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. तर जेवढं नियंत्रणात वाढ होईल तेवढं रिमिटन्सचा वेग कमी होईल. जागतिक व्यापारावर भूराजकीय म्हणजे जिओ पॉलिटिकल संरेखन आर्थिक राज्यकारभाराचा म्हणजे इकॉनॉमिक स्टेटक्राफ्ट प्रभाव वाढतो. तर साहजिक आहे, जागतिक व्यापारावर आता सध्या बघतोय आपण जिओ पॉलिटिक्सचा खूप सारा परिणाम होतोय. या युद्धामुळे आपल्याला आपल्या घरापर्यंत सध्या गॅस पोहोचत नाही, म्हणजे जागतिक व्यापारावर त्याचा परिणाम झालेला आहे जिओ पॉलिटिक्सचा. जागतिक स्तरावरील व्यापार धोरण संरक्षणवादी प्रतिक्रियात्मक झालेलं आहे. पाठीमागं बघितलं अमेरिका कशी करते, नाही आम्ही आम्हाला आमचा जो व्यापारी आहे त्यांचं संरक्षण करायचं आहे, त्यामुळे आम्ही तुमच्यावरती 50% टॅक्स लावू, असा लावू तसा लावू. म्हणजे एक प्रकारे संरक्षणवादी भूमिका सर्वांनी घेतलेली आहे. किंवा अमेरिकेने तसं केलं की मग चीन त्याच्यावरती अजून टॅक्स लावतो, अमेरिका त्याच्यापेक्षा दुप्पट लावतो, म्हणजे चाललेलं आहे. हे पण बरोबर आहे. भूराजकीय आर्थिक जिओ इकॉनॉमिक घटक आता द्विपक्षीय व्यापाराच्या महत्त्वाच्या नमुन्यांच्या घडणीत निर्णायक ठरत आहेत. हे पण बरोबर आहे. तर ABCD सर्व बरोबर आहेत. चाबार बंदराबाबत योग्य क्रम. इराणमधील चाबार बंदरामुळे भारताला पाकिस्तानला वगळून थेट अफगाणिस्तानपर्यंत पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध आहे. हा आपला भारताचा नकाशा आहे आणि असं जर धरलं तर या ठिकाणी इराण आहे, या ठिकाणी पाकिस्तान आहे आणि आपल्याला या पाकिस्तानला इथून जायच्याऐवजी इथून चाबार बंदर इथपर्यंत येते या इराणचा एरिया. इथून आपण डायरेक्ट या ठिकाणी अफगाणिस्तान आहे, तर असा अफगाणिस्तानला जाऊ शकतो. बरोबर आहे. चाबार बंदर हे चीनने पाकिस्तानमध्ये विकसित केलेल्या कराची बंदर, कराची नाही ते ग्वादार आहे, ग्वादार पोर्ट, चुकीचं आहे. चाबार बंदराच्या संचालक आणि विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष उद्देशीय संस्था म्हणजे इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड. हे पण बरोबर आहे. 2026-27च्या अर्थसंकल्पात चाबार बंदरासाठी कोणताही निधीची तरतूद करण्यात आलेली नाही, तर हे पण बरोबर आहे. उत्तर आहे ACD 3. खालीलपैकी 38वे राष्ट्राध्यक्ष, चिलीचे 38वे राष्ट्राध्यक्ष कोण बनले? तर जॉस अँटिनो कास्टरिस्ट हे त्यांचं उत्तर आहे. सुरेश कलमाडी कोणत्या काळात आशियाई ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष होते?
ते होते 2000 ते 2003 13. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा देशभरातील शैक्षणिक संस्थांचा क्रमवारी देण्यास पद्धतशीर प्रणाली आहे. बरोबर आहे. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडाची सुरुवात 2020 साली झाली, तर नाही 2015 झाली आणि रिपोर्ट 2016 पासून सुरू केला. चुकीचं आहे. ही क्रमवारी 5 निकषांच्या आधारे निश्चित केली जाते. हे बरोबर आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल या श्रेणीत मद्रास IIT मद्रासचा क्रमांक लागतो. हे पण बरोबर आहे. ACD. भारतातील अभिजात भाषांचा मिळालेल्या मान्यतेनुसार क्रम पहिली आहे तमिळ, एकच ऑप्शन आहे, उत्तर आहे. 2 नंबरला संस्कृत येते. हा 4 नंबर. हा PYQ आहे, थोडासा चेंजेस केला त्यांनी, तर 200 जागी 100 केलं. हे बरोबर आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री धन 16 जुलै 2025ला मान्यता दिली. हे वाक्य बरोबर आहे. आणि या ठिकाणी 100 जिल्ह्यांचा, अगोदर 200 कंबाईनला प्रश्न पडला त्यावेळेस 200 या ठिकाणी चुकवलं होतं, तर हे पण बरोबर आहे. आणि चतुर्श्रुती नाही तरी थर्ड आहे, 3 लेयर आहे. राज्य, केंद्र, डिस्ट्रिक्ट असे 3 येते. 2 चूक, A आणि B बरोबर आहे. जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक अहवाल जागतिक बँकेद्वारे प्रकाशित केला जातो, तर नाही UNDPद्वारे प्रकाशित केला जातो. UNDP अँड ऑक्सफर्ड द्वारे. 2025चा अहवाल हे चुकीचं आहे. अहवाल दारिद्र्य, हवामान बदल यांच्या संबंधावर केंद्रित केला जातो. हे जर कट केलं तर हे आता तुमच्याकडे B आणि C तर बरोबरच आहेत. आता तुम्हाला डायरेक्ट D बघायचं. या अहवालानुसार दक्षिण आशियामधील दारिद्र्य मोठ्या प्रमाणावर वाढले, तर वाढले नाही तर घटले. चुकीचं आहे. B आणि C हे त्याचं उत्तर आहे. 7व्या वेतन आयोगाची मुदत 1 जानेवारी 2026 रोजी संपण्यापूर्वीच आपला 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे पहिले भारतीय राज्य कोणते, तर ते आहे आसाम. करंटमधला आहे, सोपं आहे. 31वी राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेस 3 ते 6 जानेवारी 2026 रोजी भोपाळ मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात आली होती. 2025. आणि 31वी राष्ट्रीय बाल त्याचा आहे थीम आरोग्य आणि कल्याणासाठी परिसंस्था मजबूत करणे, तर हे बरोबर. हे बरोबर. A, B योग्य, अयोग्य. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित केलेला नवीन जिल्हा कोणता आहे, तर कुशावती. हा सर्वांना माहीत असेल, करंटमधला चर्चेचा आहे. इथे एकाच याच्यावर निघत होतं. व्हेनेझुएलाच्या लोकांसाठी लोकशाही हक्कांचा प्रसार करणारं कोण, मारिया माचाडो, तर Dचं 1. हे आपल्या करंट अफेअरच्या सिरीजमध्ये हे सगळं घेतलेलं आहे. कुशावतीचं पण घेतलेलं आहे, हे पण घेतलेलं आहे. Dचं 1 एकच उत्तर आहे. हे पण घेतलेलं आहे आपण करंट अफेअरमध्ये, हा पण घेतलेला आहे करंट अफेअरमध्ये, हा पण घेतलेला आहे करंट अफेअरमध्ये, हा UNDPचा पण घेतलेला आहे. आपल्या यूट्यूबला व्हिडिओ आहेत, तुम्ही बघू शकता, क्रॉस चेक करू शकता. योजना पण घेतलेली आहे. हा एक नाही घेतलेला. सुरेश कलमाडीचा पण घेतलेला आहे, हा नाही घेतलेला. नाही, बहुतेक हा पण घेतलेला आहे. तर घेतलेले आहेत, भरपूर सारे घेतलेले आहेत. नवी दिल्ली येथे आयोजित वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स हा तर घेतलेलाच आहे. भारताने किती सुवर्ण, रौप्य आणि कांस्य मिळवलेले आहेत, तर या ठिकाणी मिळालेले आहेत 75 सुवर्ण, रौप्य 69 आणि कांस्य 64. विज्ञान आणि तंत्रज्ञान आधारित उपाययोजनांद्वारे लैंगिक समानता वाढवण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण साधण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये महिला तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. सर्वच राज्य आहेत, वरीलपैकी सर्व. ब्राझीलच्या ब्रिक्स चेअरशिप 2025च्या प्रमुख प्राधान्यामध्ये पुढील बाबीचा समावेश होतो, तर हे सर्वच आहेत, वरीलपैकी सर्व. तर बऱ्यापैकी सर्व झालेले आहेत. मी 100च्या 100 प्रश्नांचं सर्व सब्जेक्ट वाईज अगोदर बघून व्यवस्थितरित्या आन्सर क्रॉस करून, म्हणजे 99% तरी ॲक्युरेसी आपण ठेवलेली आहे. तर आयोगाचे आन्सर की आल्याच्यानंतर थोडंफार मागं पुढं होईल. आयोगाचे पण फर्स्ट आन्सर की सेकंड आन्सर कीमध्ये फरक असतो, पण बऱ्यापैकी जास्त फरक पडणार नाही. 1-2-4 प्रश्नाचा फरक पडू शकतो. ओव्हरऑल तुम्हाला एक 90 ते 95च्या दरम्यान कट ऑफ लागण्याची शक्यता
आहे. पेपर टफ होता, खूप टफ होता आणि मार्क येणार नाहीत कारण त्यांनी छोट्या छोट्या मायक्रो लेवलला चुकवलेलं आहे आणि फॉर्मॅट पूर्णपणे बदललेला आहे. अगोदरच्या फॉर्मॅटप्रमाणे प्रश्न त्यांनी सेट केलेले नाहीत. त्यामुळे कट ऑफ खाली येणार आहे. 90 ते 95च्या दरम्यान लावू शकतो. 90च्या खाली पण येऊ शकतो. पण 90 किंवा 100च्या वर तर जाणारच नाही, कदापि जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर मार्क खाली असतील तर सर्वांनाच मार्क कमी आलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा. हा ओपनचा कट ऑफचा अंदाज आहे माझा. म्हणजे बऱ्यापैकी मी चौकशी केल्याच्यानंतर मला हा अंदाज आलेला आहे. आणि टेक्निकलवाले असताल तुम्ही तर तुमचं धरून चला खालीच, याच्या खूपच खाली, 80च्या खाली. तर चला, थँक्यू व्हेरी मच.